Yeshua, Yeshua. Hallelujah. आज रात है मेरे प्रियो, हालेलुया। सभी लोग प्रभु को उपस्थिति में हालेलुया समर्पण कीजिए। हालेलुया प्रभु, हालेलुया 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 हालेलुया। अच्छा दिन के लिए, हालेलुया सुंदर रात के लिए प्रभु आपकी उपस्थिति में धन्यवाद करता हूँ। हालेलुया, आपकी उपस्थिति कितना मधुर है मेरे प्रियो। आज भजन 2-3 चला लें। हालेलुया, प्रभु को उपकारों को फिर से याद करके आज रात प्रभु को स्तुति कीजिए। हो यीशुआ, यीशु, हालेलुया। ओ यीशुआ, यीशुआ, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Retheniam shikeliam thoram shikeliam arthimana bashiam thala bathana barabashiandana। पवित्र आत्मा हालेलुया, ओ स्वागत करता हूँ। हालेलुया, आज रात हमारे बीच में हालेलुया आपका बड़ा कार्य के लिए हालेलुया एक एक जीवन को आज रात फिर से आपकी उपस्थिति में समर्पण करता हूँ खुदावंद। धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु। দুর্বল বলো আমি যাব, দরিদ্র বলো আমি ধনী, কারণ প্রভু যা করেছে মোর জন্য ধন্যবাদ। তোমার ধন্যবাদ গান, তোমার ধন্যবাদ গান, কৃতজ্ঞতা হৃদয়ে
হৃদয়ী তোমার ধন্যবাদ আজ পর্যন্ত তিনি চালালে এ পর্যন্ত তিনি বাড়ালে আমার যিশু কত ভালো আমার জন্য তিনি যথেষ্ট মিলকর গায়ে আজ পর্যন্ত তিনি চালালে এ পর্যন্ত তিনি বাড়ালে আমার যিশু কত ভালো আমার জন্য তিনি যথেষ্ট আমার যিশু কত ভালো আমার জন্য তিনি যথেষ্ট ঊর্ধ্বে বাহু তুলে মুখে স্তোম কানি কৃতজ্ঞতা হৃদয়ী তোমার ধন্যবাদ তোমার ধন্যবাদ তোমার ধন্যবাদ কৃতজ্ঞতা হৃদয়ী তোমার ধন্যবাদ কৃতজ্ঞতা হৃদয়ী তোমার ধন্যবাদ কৃতজ্ঞতা হৃদয়ী अपा धन्यवाद अपा धन्यवाद धन्यवाद प्रभु हालेलुया धन्यवाद से आपकी उपस्थिति में माता हो अपा स्तुति लेकर प्रशंसा लेकर हालेलुया प्रभु आपकी उपस्थिति में आता हूँ हालेलुया प्रभु धन्यवाद हालेलुया सभी लोगों को खोल कर यीशु बाबा को स्तुति कीजिए यीशु बाबा धन्यवाद करता हूँ हालेलुया हालेलुया सभी लोग मुँह को खोल कर हालेलुया यीशु आपको धन्यवाद करता हूँ अपा आपको स्तुति करता हूँ यीशुआ धन्यवाद यीशु धन्यवाद सभी लोगों को खोल कर रेथेनियम शिखेनियम धर्म शिखाल बादन रोधो नियम शिखे नियम धनरम शिखे लिया धन यीशु बाबा आपको धन्यवाद करता हूँ ए रात के लिए आपको धन्यवाद करता हूँ यीशुआ हालेलुया आपकी उपस्थिति में हालेलुया स्तुति लेकर प्रशंसा लेकर हालेलुया आपकी उपस्थिति में आता हूँ यीशुआ हालेलुया हर एक व्यक्ति को आज रात सहायता कीजिए प्रभु आपकी उपस्थिति में हालेलुया हालेलुया स्तुति लेकर प्रशंसा लेकर हालेलुया हालेलुया यीशुआ धन्यवाद धन्यवाद यीशु हालेलुया मेरे प्रियोम हमारे प्रभु का नाम क्या है हालेलुया हमारे प्रभु का नाम हालेलुया हालेलुया प्रभु हालेलुया सेनाओं का यहोवा है हालेलुया सभी लोग अपने जगह में घोषणा करें हालेलुया सेनाओं के यहोवा हालेलुया हालेलुया सेनाओं के यहोवा का सविशेषता क्या है हालेलुया आकाश और पृथ्वी बनाने वाला प्रभु हालेलुया आकाश और पृथ्वी हालेलुया हालेलुया सृष्टिकर्ता को हालेलुया आज रात हालेलुया प्रभु को स्तुति कीजिए हालेलुया सभी लोग मुंह को खोलकर हालेलुया आपका जगह में हालेलुया आराधना करने के लिए तैयार कीजिए यीशुआ धन्यवाद करता हूँ हालेलुया आपकी उपस्थिति में आराधना करने के लिए हर एक व्यक्ति को हर एक जीवन को आज रात अपा समर्पण करता हूँ अपा हालेलुया हालेलुया
आकाश और पृथ्वी बनाने वाले प्रभु, हालेलुया। आपकी उपस्थिति कितना सुंदर है, आपकी उपस्थिति कितना मधुर है यीशुआ। आज रात आपको आराधना करता हूँ अपा, आपको स्तुति करता हूँ अपा, हालेलुया। वी प्रेज यू जीसस, वी प्रेज यू जीसस, हालेलुया। धन्यवाद यीशु। सभी लोग रेथेनियम शिखेनियम धनम लाधोनियम शिखेनियम थरम शिखेलियम धना रोधोनियम शियाला बाबा रम शिखेनियम धना। धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। यीशुआ धन्यवाद करता हूँ, हालेलुया। वी प्रेज यू जीसस, वी प्रेज यू जीसस, वी प्रेज यू जीसस, हालेलुया। Hallelujah, 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 hallelujah. Oh, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बना। सभी लोग मिलकर हालेलुया, हालेलुया। सभी लोग मिलकर आवाज उड़ाकर गाइए। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, 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 जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने दबाका, जंगल में से मार को निकाला। समुद्र को जिसने दबाका, जंगल में से मार को निकाला। जो वादा को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वादा को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वादा को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। लाजर को जिसने जिलाया, ज़काई को जिसने बचाया। लाजर को जिसने जिलाया, ज़काई को जिसने बचाया। जिसके लिए सब कुछ संभव है, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव है, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदा को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदा को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव है, वो यहोवा हमारे संग संग है।
महिमा महिमा हो तेरी, 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 महिमा महिमा हो तेरी। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मारूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मारूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा। पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा, पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा। महिमा महिमा हो तेरी, 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 महिमा महिमा हो तेरी। तेरे मार खाने से, तेरे खाड़े जाने से, मौत पर भी विजय पाने से, तेरे मार खाने से, तेरे खाड़े जाने से, मौत पर भी विजय पाने से, सबका हुआ है युद्ध, सबको मिली है नई जिंदगी, सबका हुआ है युद्ध, सबको मिली है नई जिंदगी। महिमा महिमा हो तेरी, 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 महिमा महिमा हो तेरी। महिमा महिमा जय यीशु की, 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 महिमा महिमा जय यीशु की। हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की। ओ हालेलुया 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 हालेलुया। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से वो है हमारा, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। मिलकर गाइए, वो है हमारा, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचा, वो है हमारा, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, क्यों ना उस पर तन मन वारे दे अपना अधिकार।
हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। मिलकर गाइए स्वर्ग उसके सिंहासन, स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है वासन वासन। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है वासन वासन। आकाश उसकी महिमा पदाये, हस्त का लोक दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रदान। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। हालेलुया 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 हालेलुया। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु के लहू ने पापों से मुक्ति दी, यीशु के लहू ने रोगों से चंगाई दी, यीशु के लहू ने पापों से मुक्ति दी, यीशु के लहू ने रोगों से चंगाई दी। संभाला मुझे अपने हाथों से, संभाला मुझे अपने हाथों से। मुझे कोई चिंता नहीं, मुझे कोई चिंता नहीं। इसलिए मिलकर गाइए हालेलुया 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 हालेलुया। ओ यीशुआ यीशुआ हालेलुया 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 हालेलुया। ओ रम दरे दना वै नगलम दरे दना हालेलुया। रशखे नबरम दने जूडबलम दरे दनरम शगलादना राइडगलम दन वेदगलम शेखे दनरम दनरादना। आज रात हर एक बाड़ी में आराधना करे। लेथेनियम शिखेनियम दना चूडालबा शिखेनियम दना। प्रभु आपकी उपस्थिति हमारे बीच में। हालेलुया। प्रभु को उपस्थिति से भर दे। हालेलुया। एक एक जगह में यीशु बाबा हालेलुया प्रभु का महिमा से। हालेलुया। आज रात फिर से और एक बार हो लम दन रे दन वै डगलम दन रे दना। हो रम दन वै डगलम दन रे शगलम दन रे दना।
कुछ समय सभी लोग हालेलुया सब कुछ भूलकर प्रभु को उपस्थिति में अन्य भाषा में हालेलुया और हालेलुया हालेलुया अपने निज भाषा में अब यीशु को आराधना करे, क्योंकि अब महान परमेश्वर है, सर्वशक्तिमान परमेश्वर है। हो रम धन रे धन वै ढगलम धना शै ढगलम धन रे धन रम धन वै ढगलम धन रे धन रम शिके न बरम धना हालेलुया हालेलुया यशुआ यशुआ ओ यशुआ यशुआ ओ यशुआ ओ यशुआ यशुआ We worship you Jesus। यशुआ आज रात आपकी उपस्थिति में समर्पण करता हूँ यशुआ, हर एक व्यक्ति को आज रात सहायता करे यीशु बाबा। इस समय हालेलुया बंगाल के लिए, बंगाल का पैदारी के लिए इस समय हालेलुया कलीसिया मिलकर हालेलुया अपने संतान लोग मिलकर प्रार्थना करता हूँ यीशु बाबा आप राज्य करे हमारे शहर में, हमारे बंगाल में आप राज्य करे हालेलुया। कितना लोग आज रात प्रभु की उपस्थिति में प्रार्थना करता हूँ यीशु बाबा आप राज्य करे, यीशु आप राज्य करे अब हालेलुया आपकी उपस्थिति से हालेलुया हमारे शहर को, हमारे देश को भर देश हुआ, भर देश हुआ। सभी लोग आज रात प्रार्थना कीजिए यीशु बाबा भर देश हुआ, यीशु धन्यवाद यीशु हालेलुया राज्य करे अभा, अब राज्य करे अभा हालेलुया हमारे बीच में, हमारे शहर में, बंगाल में अब राज्य करे अभा। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे, घुटने टिके, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे, घुटने टिके, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। घुटने टिके, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। उपस्थिति तेरे संग हो, तेरे पीछे, तेरे आगे, तेरे बाहर और अंदर, तेरे संग हो, तेरे संग हो। उसकी उपस्थिति तेरे संग हो, तेरे पीछे, तेरे आगे, तेरे बाहर और अंदर, तेरे संग हो, तेरे संग हो।
सभी लोग प्रार्थना करें आवाज उड़ा के शारा बारा का शंडल बरान हस्तल बराचना रुबा शद्र प्रभु तुम्ही राजत कर प्रभु आज रात तुम्ही राजत कर शामधुरा रसल बरा सियार बना प्रत्येक जीवन में प्रत्येक परिवार में बंगाल में शाथना रगलकना प्रभु तुम्ही राजत कर राल बना समदना आत्मा में प्रार्थना करें 2-3 मिनट आत्मा में प्रार्थना करें शाथरा का धुरा बर्तना रबल बना हस्तल बना सियार बने रमशल बरोहोसिया लमांथुना रालबीनी हसल बरोकोशियाल बरांचना रुमशल बराहसियल बरानगल कमना का धुरा बर्तना रगल कमना जुबा रसियाल बरांचना रगल कना धराचसियाल अमंथुनी प्रत्येक जन प्रार्थना करे शल बरा सियाल बरा हमारा उपवास प्रार्थना का आखिरी दिन यीशु बाबा हमारे जीवन में राजत्व कर बे शाथीनी लिमा शल बरो खोनिमा शमथुना रसल बरा सियाल बरा ठान हसल बरा जुबल बरा शल बरो होसियल बरा अंटने हालेलुया 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 शमथुनी रामशल बरो होसियल अमान हसल बरांटना रामशल केने हसल बरो को सियाल बरांटना सियामतना प्रभु का महिमा का मेघ प्रभु का महिमा का मेघ कुछ जीवन को राल बन कवर कर रहे शमथना सलबरो होसियाल बरो होसियाम थे प्रार्थना करे प्रार्थना करे प्रार्थना करे प्रार्थना करे शमथुनी रामसल बोनी हसल बरो को शियाल बरोंटी रामशल भीनी हसल बरो को शियाल बरांटना हसल बरांटा रोशल बोनी हसल बना हसियाल बर्धना रालबेनी हसियाल बर्धना पवित्र आत्मा आपके जीवन को तैयार कर रहे हैं पवित्र आत्मा आपके जीवन को तैयार कर रहे हैं उपवास प्रार्थना में शल बराधना हल बना आगे उठने के लिए ओ रा शंभरा जिल बरा सल बरा हशल बरा प्रभु का महिमा अपने जीवन से ओ प्रभु का महिमा अपने जीवन से प्रकट होने के लिए पवित्र आत्मा आपका जीवन को तैयार कर रहे शेथेरे रे धेने रे मासियाल बरो होशल बराम सियाल बोनो हसल बरो निबल कमनग संतने जिबल बरा सियाल बरो को टेले मरा शंडल बरो हो सियाम थने प्रार्थना करे प्रार्थना करे प्रार्थना करे प्रार्थना करे शेथेने रिका सियाल बरो को सियाल बा राल बना हसल बना रसल बना सियाथना ये बंगाल का समय है ये प्रभु का साथ चलने वाले आपका समय है मेरा समय है ओ रबा शंडल बरा सियाल बना आत्मा में घोषणा करके प्रार्थना करे शंभुना रसल बना रलबिनी हसियाम धने सियादना आज रात पवित्र आत्मा हमसे बात कर आज रात पवित्र आत्मा हमसे बात कर रोसल बरा सियाम धने जुबल बराबा सियाम थुना रमशल बरो होसियाल बरो होसियाम धने रिगल कमनग शंदना रिमा सियाल बरा हसियाम थुना रग शंदल कमनग समदर जना सियाम धना Thank you Holy Spirit, thank you Holy Spirit, thank you Holy Spirit, thank you Holy Spirit, thank you Holy Spirit. Lo siyar bene hasiya ramanthuna salbaratela जिबल बरासी आमदना रगल कना मैं आत्मा में देखता हूं प्रभु का महिमा प्रभु का मेघ महिमा का मेघ शेकेना ग्लोरी कुछ बॉडी को कवर कर रहे कुछ जीवन को कवर कर रहे साधना लसल बरोहसिया लमार्थना रसल बनासिया लबर्थना रसी अपना परिचय से बढ़कर अपना परिश्रम से बढ़कर प्रभु का महिमा में चलने के लिए प्रभु का पवित्र आत्मा प्रभु का महिमा से अपना जीवन को कवर कर रहे थैंक यू Holy Spirit, thank you Holy Spirit, thank you Holy Spirit. पवित्र आत्मा आज रात तैयार कर प्रभु हर एक जन को आपके चरणों में समर्पण करता हो प्रभु अपने अभिषिक्त दास को अपने चरणों में समर्पण करता हो पवित्र आत्मा सामस से अभिषेक से हो रबा शंठल बरा सियाल बरा सामस से अभिषेक से आज रात हमसे बात कर प्रभु रोसी मार्थना लमा सियाम थुना रसल बरा शियाल बरा जने हसिया रमशल भोनी हसिया रमंथुना रगसियाम थना थैंक यू होली स्पिरिट पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद हम मिलकर आपको धन्यवाद देता हूं हम मिलकर आपको स्तुति प्रशंसा देता हूं जिस बाबा अपने पवित्र नाम को महिमा कर यीशु का पवित्र नाम से मानता हूं आमीन आमेन 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 गॉड ब्लेस यू ऑल प्रभु आप सभी लोग को आशीष करेंगे आज ही रात हमारे उपवास से प्रार्थना का आखिरी दिन हम मिलकर खुदा को उपस्थिति में और एक बार यीशु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने दिया सौभाग्यता के लिए धन्यवाद देता हूं आज ये प्रार्थना सभा में जुड़ा हुआ हर एक जन को प्रभु आशीष करेंगे विश्वास कीजिए प्रभु एक बेदारी के लिए आपको तैयार किया प्रभु एक बेदारी में आपको खड़ा किया सभी लोग जोर से बोलिए एक बेदारी के लिए प्रभु आपको तैयार किया हालेलुया कल परसों हम लोग सुन रहे थे एक
फसल तैयार हो गया है, हालेलुया, तैयार हो गया है, हार्वेस्ट तैयार हो गया है, हालेलुया, हालेलुया। प्रभु हमको तैयार कर रहे, उपवास प्रार्थना में प्रभु का पवित्र आत्मा हमको तैयार कर रहे, कलीसिया को तैयार कर रहे, बंगाल का बेदारी के लिए, बंगाल का रिवाइवल के लिए प्रभु हमको तैयार कर रहे, हालेलुया। ये चारों दिन, पांचवें दिन हम प्रभु को बस्ती में पाने के लिए पवित्र आत्मा हमको सहायता किया। प्रभु कितना महान है। सभी लोग जोर से अपने हाथ तुल कर बोले, प्रभु कितना महान है। जोर से बोले, प्रभु कितना महान है, मेरा प्रभु कितना महान है, हालेलुया, हालेलुया। प्रभु का साम से, प्रभु का अभिषेक में, हालेलुया, ये नया साल में प्रवेश करने के लिए, ये महीना जो समय बाकी है प्रभु से और गहराई से पाने के लिए पवित्र आत्मा हमसे मदद कर, हालेलुया। आज रात हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्यता है। आज प्रभु का दास पास्टर जिडो डैनियल हमारे मध्य में ज्वाइन हुआ है। आज हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्यता है। पास्टर जिडो डैनियल प्रभु ने ये पीढ़ी में, प्रभु का अभिषेक में, प्रभु ये पीढ़ी में खड़ा किए। अंतिम समय में बेदारी के लिए प्रभु ने खड़ा किए प्रभु का अभिषेक दास से। मैं विश्वास करता हूँ आज हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्यता है प्रभु से पाने के लिए, प्रभु का अभिषेक को, प्रभु ने भरोसा किया वचन को हम मिलकर पाने के लिए। कितना लोग तैयार से बैठा है, अपने हाथों को उड़ा के बोलिए मैं तैयार हूँ, हालेलुया। आज कितना लोग तैयार करके बैठा है। मैं जानता हूँ कुछ लोग नेटवर्क का कनेक्शन का समस्या है, तो फिर जितना लोग संभव है अब सभी लोग अपना वीडियो को चालू रखिए, जो जिसको संभव है, हालेलुया, जिसका ऑडियो डिस्टर्ब नहीं होगा, ऐसा लोग अपना वीडियो को चालू रखिए। वी विल वेलकम द मैन ऑफ गॉड। हम प्रभु का दास को, अभिषिक्त दास को हम स्वागत करेंगे, हालेलुया। आज रात में विश्वास करता हूं पवित्र आत्मा आपको स्पर्श करेगा, हालेलुया। हम मिलकर, हालेलुया, ताली बजाकर, हालेलुया, प्रभु का अभिषिक्त दास को हम स्वागत करेंगे, हालेलुया। थैंक यू पास्टर फॉर जॉइनिंग विद अस, अ प्रिविलेज टू हैव यू। प्लीज कंटिन्यू टू मिनिस्टर टू अस। या, താങ്ക് യു പാസ്റ്റർ. കർത്താവിന്റെ തിരുനാമം ഇന്ന് രാത്രിയിലും വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. प्रभु यीशु का पवित्र नाम आज रात भी महिमा होने पाए। ഇന്ന് രാത്രിയിൽ നിങ്ങളുടെ മധ്യത്തിലായിരിക്കുന്നതിൽ ഞാൻ ഏറെ സന്തോഷിക്കുന്നു. आज रात आप लोग का मध्य में आने के लिए प्रभु सहायता किया, मैं बहुत खुशी हूँ। ദൈവകൃപയ്ക്കകത്ത് ജനിച്ച ഒരു കൂട്ടം ജനത്തിന്റെ മധ്യത്തിലാണ് ഇന്ന് രാത്രി ഞാൻ ആയിരിക്കുന്നതെന്ന് ഞാൻ പൂർണ്ണമായും വിശ്വസിക്കുന്നു. प्रभु का कृपा में, प्रभु का करुणा में खड़ा हुआ एक पीढ़ी का मध्य में मैं खड़ा हुआ है। ആമേൻ. കർത്താവിന്റെ ദാസൻ, അതുപോലെ പാസ്റ്റർ എൽദോസ് കുടുംബം, അവരവിടെ ആയിരിക്കുന്നത് ഈ ആ ദേശത്തിന് ഏറ്റവും ഒരു അനുഗ്രഹമായിരിക്കുമെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मैं विश्वास करता हूँ प्रभु का साथ, अपने परिवार के साथ देश में, बंगाल में है, ये बंगाल के लिए बहुत आशीष का कारण होगा। ആമേൻ, ഹല്ലേലൂയ. എന്നോട് വിശ്വസിക്കുന്നവർ, എന്നോടൊപ്പം വിശ്വസിക്കുന്നവരുടെ കരങ്ങൾ ഉയർത്തി കർത്താവിന് നല്ല മഹത്വം കൊടുത്താട്ടെ. मेरे साथ विश्वास करने वाले लोग अपने हाथ उठाकर प्रभु को महिमा दीजिए, हालेलुया। ആമേൻ. നിങ്ങൾ കൈ ഉയർത്തുമ്പോൾ നിങ്ങളുടെ അഭിഷക്തനെ കർത്താവ് ശക്തമായി ഉപയോഗിക്കും. आप लोग जब अपने हाथ को तुलकर जब आशीष करेगा, प्रभु का अभिषिक्त दास को प्रभु और बेस इस्तेमाल करेगा। ആമേൻ. आमीन। നിങ്ങളുടെ കൈ ഉയർന്നിരിക്കുമ്പോഴൊക്കെ നിങ്ങൾ മുന്നേറിക്കൊണ്ടിരിക്കും. अब जब आपका हाथ ऊपर होगा, आप आगे बढ़ते जाएगा। ആമേൻ. കർത്താവ് നിങ്ങളെ അതുപോലെ സഹായിക്കട്ടെ. കർത്താവ് നിങ്ങളെ ബലപ്പെടുത്തട്ടെ. മുഖവരകൾ അധികം പറയാതെ കർത്താവിന്റെ വചനത്തിലേക്ക് ഞാൻ നിങ്ങളുടെ ശ്രദ്ധയെ ക്ഷണിക്കുന്നു. ഈ ഉപവാസ പ്രാർത്ഥനയുടെ ഞാൻ വിചാരിക്കുന്നു അവസാന ദിവസമാണെന്ന്. ഇന്ന് രാത്രിയിലും കർത്താവ് നിങ്ങളെ ശക്തമായും നടത്തട്ടെ. आज रात में विश्वास करता हूँ उपवास प्रार्थना का आखिरी दिन है। पवित्र आत्मा हमसे बात कर, हम मिलकर, और बेस इंट्रोडक्शन में बोलना नहीं चाहता हूँ, प्रभु को वचन में हम आगे बढ़ेंगे। पवित्र आत्मा हमसे सहायता कर। ആമേൻ. സന്തോഷമുള്ള എല്ലാ ദൈവമക്കളും രണ്ട് കരങ്ങളെ അടിച്ചോ, രണ്ട് കരങ്ങളെ ഉയർത്തിയോ കർത്താവിന് നല്ല മഹത്വം കൊടുത്താട്ടെ. ആമേൻ. जो प्रभु को उपस्थिति में आनंद है, अपने ताली बजाकर और अपने हाथ तुलकर प्रभु को महिमा दीजिए, हालेलुया। Thank you Lord. Hallelujah. Hallelujah. ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാമത്തെ വാക്യം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി വായിക്കാൻ പോവുകയാണ്. ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാമത്തെ വാക്യം. आदि पुस्तक प्रथम अध्याय इसका दूसरा आयत मैं आपके लिए पढ़ना चाहता हूँ। उल्पत्ति आदि पुस्तक प्रथम अध्याय इसका दूसरा आयत प्रभु का दास आपके लिए अभी पढ़ने के लिए जा रहे। ഭൂമി പാഴായും ശൂന്യമായും ഇരുന്നു.
ആഴത്തിന് മീതെ ഇരുളുണ്ടായിരുന്നു, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വെള്ളത്തിന്റെ മീതെ പരിവർത്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. प्रभु का वचन में ऐसा लिखा है, अपने कोई भी एक जन हमको हम इधर ही पढ़ सकता है। भूमि शून्य था जब भूमि में कुछ भी नहीं था, और प्रभूमि के ऊपर प्रभु का पवित्र आत्मा काम करना शुरू हो गया। ആമേൻ. സ്തോത്രം. ആമേൻ. സന്തോഷമുള്ള ദൈവമക്കളെ, വചനത്തിന് വേണ്ടി ഒന്ന് കരങ്ങൾ ഉയർത്തി കർത്താവിനെ സ്തുതിച്ച് പറഞ്ഞാട്ടെ. ഇന്ന് രാത്രി എന്നോട് ഈ വചനം സംസാരിക്കണമേ എന്ന് പറഞ്ഞാട്ടെ. आज रात कितना लोग बोल सकता है आनंद से, पवित्र आत्मा मुझे वचन से बात कर? अपने हाथ खुलकर बोलिए, पवित्र आत्मा मुझे बात कर। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. പ്രൈസ് ഗോഡ്. आमेन। ഉൽപ്പത്തിയുടെ പുസ്തകം ആദ്യത്തെ വാക്കുകളാണ് നമ്മൾ ഇപ്പോൾ വായിച്ചു കേട്ടത്. हम लोग अभी पढ़े थे आदि पुस्तक प्रथम अध्याय, इसका दूसरा आयत से हम लोग अभी पढ़े थे। ഭൂമി പാഴായും ശൂന്യമായിരുന്നു, ആഴത്തിന് മീതെ ഇരുളുണ്ടായിരുന്നു, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വെള്ളത്തിന്റെ മീതെ പരിവർത്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. वचन में ऐसा लिखा है, पृथ्वी पर सब कुछ शून्य था, पृथ्वी ऐसा पड़ा था, तो फिर प्रभु का परमेश्वर का आत्मा जल का ऊपर मंडरा था। ഹല്ലേലൂയ. आमेन। ഇന്ന് രാത്രിയിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ബംഗാളിലുള്ള ദൈവസഭയെ നോക്കി, ദൈവമക്കളെ നോക്കി ഇങ്ങനെ പറയുന്നു: നിങ്ങളുടെ അവസ്ഥകൾ എത്ര പാഴും ശൂന്യമായിരുന്നാലും, ആത്മീയമായിട്ടുള്ളതാണെങ്കിലും ഭൗതികമായിട്ടുള്ളതാണെങ്കിലും, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഈ കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങൾ മുഴുവൻ നിങ്ങളുടെ മേൽ പരിവർത്തിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. आज रात पवित्र आत्मा बंगाल का कलीसिया का दो की यही घोषणा करना चाहता हो, आपका परिस्थिति, आर्थिक परिस्थिति, अपने आत्मिक परिस्थिति जैसा भी शून्य हो, जैसा भी व्यर्थ हो, प्रभु का पवित्र आत्मा आपका ऊपर काम करना शुरू हो गया है। आमेन। എത്ര പേർ ഇന്ന് രാത്രിയിൽ ആഗ്രഹിക്കുന്നു എന്റെ മേൽ പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവർത്തിക്കണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്ന എത്ര പേരുണ്ട്? आज रात कितना लोग विश्वास करता मेरे ऊपर पवित्र आत्मा काम करने पाए? പരിശുദ്ധാത്മാവ് എന്റെ മേൽ മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്യണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്ന എത്ര പേരുണ്ട്? पवित्र आत्मा आज मेरे ऊपर प्रकट होने पाए। ഏത് ദേശത്തെയും പിടിച്ചത് പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രകടനം നടത്തിയപ്പോൾ മാത്രമാണ്. कोई भी देश प्रभु के लिए ले लिया, केवल पवित्र आत्मा प्रकट हो गया, वही शक्ति से सामर्थ से देश आजाद होता है। വേദപുസ്തകത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്തിടത്തെല്ലാം പരിശുദ്ധാത്മാവ് തന്റെ ഉദ്ദേശങ്ങളെ നിവർത്തിച്ചിട്ടുണ്ട്. बाइबल में हम देख सकता है जहां पर पवित्र आत्मा प्रकट निधि से आ गया, उधर ही प्रभु का महिमा, प्रभु के राज्य को प्रभु स्थापित किया। കാരാഗ്രഹത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇറങ്ങിയപ്പോൾ കാരാഗ്രഹത്തിന്റെ അവസ്ഥകൾക്ക് പരിശുദ്ധാത്മാവ് മാറ്റം കൊടുത്തു. आमेन। हम जानता है जेल में जब प्रभु का आत्मा उतरा, जेल का परिस्थिति को प्रभु ने बदलाव दिया। പരിശുദ്ധാത്മാവ് വെള്ളത്തിന്റെ മീതെ ഇറങ്ങിയാൽ വെള്ളത്തിന് ചില പരിവർത്തനങ്ങൾ ഉണ്ടാകും. जब पवित्र आत्मा पानी के ऊपर उंडरेगा, पानी में बदलाव होगा। പരിശുദ്ധാത്മാവ് ഇരുളിന്റെ മേൽ വന്നാൽ അവിടെ ചില വെളിച്ചങ്ങൾ ഉണ്ടാകും. ओ जब पवित्र आत्मा अंधकार का ऊपर प्रकट होगा, उधर ही प्रभु का ज्योति प्रकट हो जाएगा। ഇന്ന് രാത്രി എന്റെ കുടുംബം, എന്റെ ബന്ധുമിത്രാദികൾ, എന്റെ വേണ്ടപ്പെട്ടവർ പാഴും ശൂന്യമായും അവസ്ഥയിലാണ് ഇരിക്കുന്നതെന്ന് ആരെങ്കിലും കരുതുന്നെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രികാലം നിങ്ങളുടെ മേൽ ഇറങ്ങുന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ പ്രകടനം നിങ്ങളുടെ കുടുംബത്തിന് മാറ്റം വരുത്തും. आज रात कोई भी बोल रहे मेरा जीवन में ऐसा परिस्थिति में है, शून्य अवस्था में है, तो फिर पवित्र आत्मा का सामर्थ जब आपका ऊपर उतरेगा, आपका परिवार का ऊपर उतरेगा, आपका परिस्थिति, आपका जीवन को परिपूर्ण रीति से पवित्र आत्मा बदलावत करेगा। ताली बजाकर प्रभु को महिमा दीजिए, ताली बजाकर पवित्र आत्मा को उपस्थिति को स्वीकार कीजिए। शेथेले बेरेका सियाम धुना ओ पवित्र आत्मा आपका जीवन को परिवर्तन होने पाए, पवित्र आत्मा आपका परिस्थिति को बदलने पाए। ताली बजा के आवाज उठाकर यीशु को आराधना कीजिए। शेथेले बेरेका सिया रामशल बरा हसिया बरा तनासिया बरा നിറയ്ക്കട്ടെ. ശൂന്യമായി കിടക്കുന്ന പടകുകളെ നിറച്ച ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഇന്ന് രാത്രി നിന്റെ പടകിനെ നിറയ്ക്കട്ടെ. ओ जैसा पीटर का शून्य ओ जहाज को प्रभु ने भर दिया, ओ ऐसा आज रात पवित्र आत्मा आपको भरने पाए।
എത്ര പേർ അങ്ങനെ വിശ്വസിക്കുന്നു? പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രകടനം നടത്തിയാൽ ചില അക്ഷരീയമായ മാറ്റങ്ങൾ ഞാൻ എന്റെ കണ്ണുകൊണ്ട് കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നവർ കരങ്ങളെ ഉയർത്തി കർത്താവിനൊരു ആരാധന കൊടുക്കുക. कितना लोग आज रात विश्वास करता हो पवित्र आत्मा मेरा जीवन में प्रकट हो गया तो मेरा जीवन में मैं देख सकता है ऐसा बदलाव, ऐसा चमत्कार मेरा जीवन में देख सकता है. ऐसा लोग विश्वास से अपना हाथ तुलकर प्रभु को महिमा दीजिए. हालेलुया. നിങ്ങൾക്കറിയോ എന്തിനാണ് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വെള്ളത്തിന്റെ മീതെ പരിവർത്തിച്ചു കൊണ്ടിരുന്നതെന്ന്? आपको मालूम है आदि पुस्तक में ये दूसरा आयत से ऐसा लिखा है पानी के ऊपर प्रभु का पवित्र आत्मा काम कर रहे थे. क्यों? किसके लिए? നിങ്ങളുടെ അടുത്ത് ആരെങ്കിലും ഇരിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ പറ, എനിക്ക് വേണ്ടിയിട്ടാ നിനക്ക് വേണ്ടിയിട്ടാ വെള്ളത്തിന്റെ മീതെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പ്രവർത്തിച്ചെന്ന് പറ. आमेन. आपके सामने कोई बैठे है तो उसका हाथ दे के बोलिए मेरे लिए आपके लिए प्रभु का पवित्र आत्मा प्रकट हो रहे थे. हालेलुया. നിങ്ങളുടെ അടുത്ത് ആരും ഇല്ലെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രികാലം ഉറക്കെ തന്നെ ഇരുന്ന് പറ, എനിക്ക് വേണ്ടിയിട്ടാ പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവർത്തിച്ചെന്ന് പറ. आपके सामने कोई भी नहीं है, चिल्लाकर आवाज उठाकर बोलिए पवित्र आत्मा मेरे लिए प्रकट हुआ है. ഹല്ലേലൂയ. അതെവിടാണ് എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നത്? ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 26-ാമത്തെ വാക്യത്തിലേക്ക് ഞാൻ നിങ്ങളുടെ ശ്രദ്ധയെ തിരിക്കുകയാണ്. ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായം 26-ാമത്തെ വാക്യം ദയവായി കർത്താവിന്റെ ദാസനത് വായിക്കാൻ പറ്റുമെങ്കിൽ വായിച്ചാട്ടെ. और हम लोग थोड़ा आगे बढ़ेंगे. हम लोग आदि पुस्तक इसका प्रथम अध्याय इसका 26 आयत हम लोग मिलकर पढ़ेंगे. इधर ऐसा लिखा है फिर परमेश्वर ने कहा हम मनुष्य को अपना स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाए और वो समुद्र की मछलियों और आकाश की पक्षियों और सारे पशुओं और सारी पृथ्वी पर सब रहने वाला जंतुओं पर और पृथ्वी पर हालेलुया अधिकार रखेगा. आमेन. രാത്രികാലം വിശ്വസിക്കുന്നവർ കരങ്ങളെ തട്ടിപ്പറ, എനിക്ക് അധികാരം തരാൻ വേണ്ടിയിട്ടാ, എന്നെ അധികാരമുള്ളവനാക്കി മാറ്റുവാനാ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇത്രയും നേരം ഭൂമിക്ക് മീതെ, പാഴായ ഭൂമിക്ക് മീതെ പരിവർത്തിച്ചു കൊണ്ടിരുന്നത്. आज रात विश्वास करने वाला ताली बजाकर प्रभु को बोलिए प्रभु मुझे अधिकार देने के लिए पवित्र आत्मा भूमि में काम कर रहे थे. हालेलुया. എന്ന് വെച്ചാൽ പാഴായ ഭൂമിയുടെ മേലെ, പാഴായ മണ്ണിന്റെ മേലെ, പാഴായ പൊടിയുടെ മേലെ പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നു. इसका मतलब क्या है? भूमि शून्य था, भूमि में सब कुछ व्यर्थ था, उसका ऊपर प्रभु का पवित्र आत्मा काम करना शुरू हो गया. വെള്ളത്തിന്റെ മീതെ പരിവർത്തിച്ചു എന്നാണ് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നെങ്കിലും യഥാർത്ഥ രീതിയിൽ ട്രാൻസ്ലേഷൻ ഇത് പറയുമ്പോൾ ഭൂമിക്ക് മുഴുവനുമായിട്ടാണ് പരിശുദ്ധാത്മാവ് വർക്ക് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. ഭൂമിക്ക് മുഴുവനുമായിട്ട്. देखिए इधर हम लोग ऐसा पढ़े थे दूसरा आयत से पानी के ऊपर पवित्र आत्मा काम कर रहे, तो फिर इसका ओरिजिनल भाषा में इसका मतलब ऐसा है भूमि में पवित्र आत्मा काम कर रहे थे. केवल पानी के ऊपर नहीं, पवित्र आत्मा भूमि में काम कर रहे थे. അതിന്റെ കാരണം അവിടെ ഇങ്ങനെ എഴുതിയിരിക്കുന്നു, ഞാനൊരു ട്രാൻസ്ലേഷൻ ഇങ്ങനെയാണ് വായിച്ചത്, ഭൂമിക്ക് ആകൃതിയില്ലായിരുന്നു. ओ इसका मतलब ऐसा था भूमि जैसा हम लोग आज ही देख रहे ऐसा स्वरूप में नहीं था, ऐसा रूप में नहीं था. അതിന് ഷേപ്പ് ഇല്ലായിരുന്നു, വ്യക്തമായ ഒരു ഷേപ്പ് പറയാനില്ലായിരുന്നു. വട്ടമാണോ നീളത്തിലാണോ ചതുരത്തിലാണോ അങ്ങനെ പറയാനില്ല, ആകൃതിയില്ല, എന്തോ ഒരു ഷേപ്പ്. मतलब भूमि कैसे था, कौन सा शेप में था बोल नहीं सकता था. ऐसा परिस्थिति में भूमि व्यर्थ था, बेकार था, शून्य था. രാത്രി പരിശുദ്ധാത്മ നിങ്ങളോട് പറയുന്നു, ഷേപ്പ് ഇല്ലാതെ കിടക്കുന്ന, ആകൃതി ഇല്ലാതെ കിടക്കുന്ന ചില വ്യക്തി ജീവിതങ്ങളുടെ മേല്, ചില ദേശങ്ങളുടെ മേല് ഇന്ന് രാത്രിക്കാലം പരിശുദ്ധാത്മ മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്തൊരു ഷേപ്പ് തരാൻ പോവുകയാ. आज रात पवित्र आत्मा कलीसिया से ही बोलना चाहता हूं, जहां पर आकृति नहीं, जहां पर रूप नहीं, जहां पर सही रीति से रूप नहीं, ऐसा देश के ऊपर, ऐसा परिवार के ऊपर, ऐसा व्यक्ति के ऊपर प्रभु अपने स्वरूप को प्रभु के योजना में उसको तैयार करने का समय है. शांतिनी ദൈവദാസനോട് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്നു, ദൈവസഭയോട് പറയാൻ പറയുന്നു, ഇന്ന് രാത്രികാലം നിങ്ങൾക്കൊരു ഷേപ്പ് കിട്ടുന്ന രാത്രിയാ. ओ पवित्र आत्मा कलीसिया से बोल रहे, प्रभु का दास को बोल रहा हूं, पवित्र आत्मा कलीसिया को हालेलुया एक रूप देने वाला रात है. ബംഗാളിന് ഷേപ്പ് ഉണ്ടാകാൻ പോകുന്നു, ബംഗാളിന് ഷേപ്പ് ഉണ്ടാകാൻ പോകുന്നു, ബംഗാളിന് ഷേപ്പ് ഉണ്ടാകാൻ പോകുന്നു. बंगाल को प्रभु अपने रूप में तैयार कर रहे, बंगाल में प्रभु एक बड़ा बदलावत में पवित्र आत्मा ले आ रहे. थैंक यू होली स्पिरिट. शांतुना रासिया
പറയാം നിനക്ക് കഴിവില്ലെന്ന്, ഒരുപക്ഷെ നീ പറയുന്നുണ്ടാവാം നിനക്ക് അറിവില്ലെന്ന്, ഒരുപക്ഷെ നീ പറയുന്നുണ്ടാവാം ഞാൻ ഒന്നുമല്ലാത്തവനാണെന്ന്. പക്ഷെ നിന്നെയാണ് ഷേപ്പ് ആക്കി എടുക്കാൻ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്യുന്നത്. शायद आप बोल रहे मेरे से नहीं होगा, मेरे को परिचय नहीं, मेरे का पास शक्ति नहीं, तो भी पवित्र आत्मा बोल रहे ऐसा व्यक्ति को, ऐसा कलीसिया को प्रभु अपने रूप में, प्रभु अपना महिमा को आज रात भी प्रकट करने के लिए पवित्र आत्मा चुन लिया है. थैंक यू होली स्पिरिट. നിന്നെ കൊണ്ട്, നിന്നെ വെച്ച് പരിശുദ്ധാത്മാവ് ഒരു ജനത്തെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുന്നു. ആമേൻ. ओ एक कलीसिया का द्वार प्रभु एक पीढ़ी को प्रभु का महिमा में प्रभु खड़ा करने के लिए जा रहा. കാരണം ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1:26 പറഞ്ഞു, ദൈവം പറഞ്ഞു, അനന്തരം ദൈവം ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, നാം നമ്മുടെ സ്വരൂപത്തിലും നമ്മുടെ സാദൃശ്യത്തിലും വരുവീൻ മനുഷ്യനെ ഉണ്ടാക്കാം. देखिए जो वचन में हम लोग यही पढ़ा 26 में प्रभु बोल रहे आओ हम मिलकर हालेलुया मनुष्य को अपने रूप में, अपने सादृश्य में हम तैयारी करेंगे. ഒന്നാമത്തെ അധ്യായത്തിലെ ഭൂമി പാഴും ശൂന്യമായിരുന്നു ദൈവമക്കളെ. देखिए प्रथम अध्याय में हम पढ़ सकता है भूमि शून्य था, भूमि में सब कुछ भी नहीं था. ഭൂമിയിൽ നിന്ന് ഒന്നും ഉണ്ടാകത്തില്ല, ശൂന്യമായിരുന്നു, ഒരു ഫലവും ഇല്ലാത്ത ഭൂമിയായിരുന്നു. हाँ, इसका मतलब क्या था? भूमि से फल नहीं हो रहे थे. പക്ഷെ ആ ഭൂമിയിലെ മണ്ണ് കൊണ്ടല്ല ദൈവം മനുഷ്യനെ സൃഷ്ടിച്ചത്. ओ याद कीजिए जो फल शून्य था ऐसा भूमि का मिट्टी से प्रभु मनुष्य को तैयार नहीं किया. അതുകൊണ്ട് ഇന്ന് രാത്രികാലം ആരും പറയരുത് ഞാൻ കഴിവില്ലാത്തവനാണ്, ഞാൻ പ്രയോജനമില്ലാത്തവനാണ്, ഞാൻ പാഴാണ്, ഞാൻ ശൂന്യമാണ്. നിങ്ങൾ പറയരുത്. നിങ്ങളെ സൃഷ്ടിച്ചത് പാഴായ ഭൂമിയിലെ മണ്ണുകൊണ്ടല്ല, ആ ഭൂമിയെ അനുഗ്രഹിച്ച് അതിൻ്റെ അകത്ത് നല്ല മണ്ണുകൊണ്ടാണ് നിന്നെ ഉണ്ടാക്കിയത്. आमेन. आज रात कोई भी नहीं बोलना है मेरा जीवन बेकार है, मैं कुछ भी कर नहीं सकता है, मैं शून्य है, क्योंकि जो शून्य था, जो बेकार था, वो मिट्टी से प्रभु मनुष्य को तैयार नहीं किया. जो मिट्टी को प्रभु आशीष किया, जो मिट्टी प्रभु अपने हाथ में तुल लिया, वही मिट्टी से प्रभु मेरा वो रात का जीवन को प्रभु तैयारी किया है. हालेलुया. അല്പസമയം ആ കരങ്ങളെ അടിച്ച് കർത്താവിന് മഹത്വം കൊടുത്തിട്ട് പറ, ഞാൻ സ്പെഷ്യൽ മാനിഫെസ്റ്റ് പേഴ്സൺ ആണ്. ഹല്ലേലൂയ. ओ थोड़ा समय ताली बजाकर प्रभु को बोलिए, प्रभु मैं धन्यवाद देता हूँ, प्रभु का महिमा मेरा शरीर में, मेरा जीवन में प्रभु तैयार किया है, मैं प्रभु के लिए बहुमूल्य है. എന്തിനാണെന്നറിയാമോ ദൈവം പാഴും ശൂന്യമായ മണ്ണുകൊണ്ട് എന്നെയും നിന്നെയും സൃഷ്ടിക്കാത്തത്? क्यों प्रभु जो बेकार था, जो शून्य था, वो मिट्टी से प्रभु हमको तैयार नहीं किया? അതിന്റെ കാരണം വളരെ സിമ്പിൾ ആണ്, ഇത്രയേ ഉള്ളൂ. സമുദ്രത്തിലും ആകാശത്തിലും കരയിലും കാട്ടിലും നിനക്ക് അധികാരം ഉണ്ടാകാൻ വേണ്ടിയിട്ട്. आमेन. प्रभु क्यों हमको ऐसा सृष्टि नहीं किया? प्रभु चाहते थे समुद्र के ऊपर, जंगल के ऊपर, समुद्र के ऊपर क्या होना है? मनुष्य को अधिकार होना है, मनुष्य अधिकारी होना है. आमेन. അതുകൊണ്ട് ഇന്ന് രാത്രി നീ പറ, എന്നെ സൃഷ്ടിച്ചത് ആമേൻ നല്ല മണ്ണുകൊണ്ടാ, അതുകൊണ്ട് എനിക്ക് ചില അധികാരം ഉണ്ട് ഇന്ന് രാത്രി എന്ന് പറ. हालेलुया. आज विश्वास से घोषणा कीजिए, प्रभु भालो उत्तम जमीन से, मिट्टी से मुझे तैयार किया, इसलिए क्या है, मैं अधिकारी हूं, मैं अधिकार को पाया हूं. ഇന്ന് രാത്രി ഇതിന്റെ ത്തിരിക്കുന്ന ചില വ്യക്തി ജീവിതങ്ങളെ, ആമേൻ, നിങ്ങളുടെ കഴിവില്ലായ്മകളെ, നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിന്റെ അനുഭവങ്ങളെ, നിന്റെ ജീവിതത്തിന്റെ അകത്ത് ദുഃഖങ്ങളെ മാറ്റിയിട്ട്, നിന്റെ ജീവിതത്തിന്റെ അകത്ത് മരുഭൂമിയുടെ അനുഭവങ്ങളെ മാറ്റിയിട്ട് ഇന്ന് രാത്രിക്കാലം ചില വ്യക്തി ജീവിതങ്ങളുടെ പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്നു, നിന്നെ ഞാൻ എന്റെ ആത്മാവിനെ പ്രകടിപ്പിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാക്കി ഇന്ന് രാത്രി മാറ്റും. आज रात इधर ही बैठा हो, कुछ लोग को देखे पवित्र आत्मा बोल रहे आपका जीवन शून्य है, आपका जीवन व्यर्थ है, तो फिर प्रभु का पवित्र आत्मा आपका जीवन को तैयार करके प्रभु का महिमा प्रकट होने का एक उत्तम रूप देके प्रभु का सादृश्य में आपका जीवन को प्रभु तैयार कर रहा हूं. शेथेले രാത്രി നീ വിശ്വസിക്കാൻ കഴിയുമെങ്കിൽ ഇങ്ങനെ പറ, ക്രൈസ്റ്റ് അംബാസഡർ ആയിട്ട് കർത്താവ് നിന്നെ മാറ്റാൻ പോകുന്നു. आज आप विश्वास कर सकता है तो मुंह खोल के आवाज उड़ा के घोषणा कीजिए, प्रभु का राजदूत होके प्रभु मेरा जीवन को नियुक्त कर रहा हूं. हालेलुया. എല്ലാവരും പറഞ്ഞാട്ടെ, ഞാൻ ക്രിസ്തുവിന്റെ പ്രതിനിധിയാണെന്ന് പറഞ്ഞാട്ടെ. ആമേൻ. सभी लोग मुंह खोल के आवाज उड़ा के बोलिए, मैं प्रभु का हालेलुया राजदूत हूं. ഹല്ലേലൂയ. हालेलुया.
നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ ഇപ്പോൾ ഒരു ഫോണോ ലാപ്ടോപ്പോ ഐപാഡോ എന്തെങ്കിലും ഇരിക്കുന്നുണ്ടാവും. मैं जानता हूं आपका सामने फोन, आईफोन और आपका लैपटॉप हो सकता है. ആ ഫോണിന്റെ എല്ലാ ഫീച്ചറും എല്ലാ ക്വാളിറ്റിയും നിങ്ങളോട് പറയാൻ ഞാൻ ആവശ്യപ്പെട്ടാൽ ഒരുപക്ഷെ നിങ്ങൾക്ക് സാധ്യമായി എന്ന് വരത്തില്ല. शायद आपका हाथ में जो फोन है, लैपटॉप है, उसका सारे फीचर्स, उसमें क्या क्या है, सब कुछ बोलने के लिए मैं बोलेगा तो आप शायद बोल नहीं सकता है. കാരണം വേറൊന്നുമല്ല, അത് ഉണ്ടാക്കിയത് ഞാനും നിങ്ങളും അല്ല. അതാ അതിന്റെ അർത്ഥം. इसका मतलब क्या है? ये तैयार किया, बनाया मैं और आप इसको नहीं बनाया. അത് ഉണ്ടാക്കിയവനെ അതിന്റെ യഥാർത്ഥ ക്വാളിറ്റി പറയാനുള്ള അവകാശമുള്ളൂ. जो जिसने ये मोबाइल को और लैपटॉप को तैयार किया वो ही बोल सकता है वो कितना उत्तम है, कितना बढ़िया क्वालिटी है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ മനുഷ്യനെ സൃഷ്ടിച്ചത് ദൈവമാണെങ്കിൽ ദൈവത്തിന് എന്റെ നിന്റെ ക്വാളിറ്റിക്ക് മാർക്കിടാനുള്ള അധികാരമുള്ളൂ. ऐसा है तो मनुष्य को सृष्टि किया, हालेलुया, स्वर्ग का परमेश्वर प्रभु ने हमको सृष्टि किया. केवल प्रभु क्या कर सकता है? मेरा वो रॉक का ऊपर आपका कैपेसिटी, आपका क्वालिटी, आप कितना आगे बढ़ सकता है, प्रभु आपका ऊपर देख के बोल सकता है. आमेन. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ആ പ്രഭു എന്താ നിങ്ങളോട് പറഞ്ഞെന്നറിയാമോ? മനുഷ്യനെ നോക്കി ആ പ്രഭു പറഞ്ഞു, ഈ മനുഷ്യൻ നിരൂപിക്കുന്നത് എല്ലാം ഇവനെ കൊണ്ട് സാധ്യമാകും. प्रभु मनुष्य को देख के क्या बोला? मनुष्य जो कुछ योजना करेगा, जो मनुष्य जो कुछ संकल्प करेगा, सब कुछ मनुष्य का द्वारा मैं पूरा करूंगा. അതെവിടെയാ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 11-ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരണം. അത് കാണണമെങ്കിൽ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 7-ാമത്തെ വാക്യം വായിക്കണം. हम लोग जब आदि पुस्तक 11 अध्याय 11 अध्याय इसका 6 आयत हम लोग जो पढ़ेगा उधर ही हम देख सकता है प्रभु क्या बोला है मनुष्य के बारे में. Pastor, it's verse 4. വേഴ്സ് 4 ആണ്. പക്ഷെ ഇപ്പോ വേഴ്സ് 6 ഒന്ന് വായിക്കാവോ? ओके, श्योर. इधर ही ऐसा लिखा है, प्रभु ने बोला देखो सारे लोग एकता से खड़ा हुआ है, सारे लोग एक ही भाषा बात कर रहे. और क्या लिखा है? नथिंग दे सेट आउट टू डू बी इम्पॉसिबल फॉर them. क्या लिखा है? प्रभु ने बोला है मनुष्य के लिए कुछ भी असंभव नहीं है. आमेन. മനുഷ്യനെ സൃഷ്ടിച്ച ദൈവം മനുഷ്യനെ പറ്റി സർട്ടിഫൈ ചെയ്ത ഒരു വേർഡാണ് നിങ്ങൾ വായിച്ചു കേട്ടത്. ഇവൻ മനുഷ്യനാണെങ്കിൽ ഇവൻ ചെയ്യുവാൻ തുടങ്ങുന്ന നിരൂപിക്കുന്നത് ഒന്നും ഇവൻ അസാധ്യമാകത്തില്ല. ഇവന്റെ കൈ കൊണ്ട് ഇവൻ എന്ത് ചെയ്യാൻ നിർമ്മിച്ചാലും അത് സാധ്യമായി വരും. आमेन. मनुष्य को सृष्टि किया, प्रभु मनुष्य को देख के बोल रहे मनुष्य को कुछ भी असंभव नहीं है. ഇന്ന് രാത്രിയിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയുന്നു, ഞാനാണ് നിന്നെ മെനഞ്ഞത് കൊണ്ട് ഞാൻ നിനക്കൊരു മാർക്ക് ഇടുന്നു. നിന്റെ കൈ എന്ന് പറയുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ മാനിഫെസ്റ്റേഷൻ നടത്തുവാനുള്ള കൈയാണ്. आमेन. आज रात पवित्र आत्मा बोल रहा हूं, मैंने प्रभु ने आपको तैयार किया. पवित्र आत्मा आपका हाथ को, आपका जीवन को कुछ प्रकट करने के लिए, कुछ असाधारण बातों को करने के लिए पवित्र आत्मा आज रात भी आपका हाथ को अभिषेक कर रहे. Thank you Holy Spirit. 1-2 നിമിഷങ്ങൾ നിങ്ങളുടെ ആ വലങ്കരങ്ങൾ ഈ സ്ക്രീനിലേക്ക് ഇതുപോലെ ഒന്ന് പിടിച്ചാട്ടെ. अपने दाहिने हाथों को पास्टर जैसे अपने हाथ को रखा है, अपने हाथ को स्क्रीन के सामने आप रखिए. शेथिल बारा. ഇന്ന് രാത്രി നിങ്ങളുടെ കരങ്ങളുടെ ആമേൻ ആമേൻ ഇതുവരെ അസാധ്യമായതിന്റെ അനുഭവങ്ങൾ മാറി നിങ്ങളുടെ കരം കൊണ്ട് ചിലത് സാധ്യമാകുന്ന രീതിയിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നിങ്ങളുടെ കൈയെ ബലപ്പെടുത്തട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ. आज रात अभी तक आपके सामने काफी असंभव बातों को आपने देखा हुआ, तो फिर अभी से पवित्र आत्मा आपको बल दे रहे, सामर्थ दे रहे, आपसे कुछ असंभव बातों को संभव करने के लिए. ഇന്ന് രാത്രി പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ മാനിഫെസ്റ്റേഷൻ ചില കരങ്ങളിൽ വേണമെന്ന് പറയുന്നവർ ആ കരം ഒന്ന് പിടിച്ചു പ്രാർത്ഥിച്ചോ. ഇന്ന് രാത്രി കാലം പരിശുദ്ധാത്മാവ് നിങ്ങളുടെ കൈയെ പണിയാൻ പോകുന്നു. पवित्र आत्मा का सामर्थ मेरा ऊपर चाहिए. ऐसा विश्वास करने वाले लोग अपना हाथ तुलकर खुदा को बोलिए, प्रभु मुझे आपका सामर्थ मेरा द्वारा प्रकट कर. हालेलुया. हालेलुया.
11-ാം അധ്യായത്തില് 6-ാം വാക്യത്തിലാണ് യഹോവയായ ദൈവം മനുഷ്യനെ നോക്കിയിട്ട് ഇവന്റെ കൈ എന്ന് പറയുന്നത് ഇവന്റെ നിരൂപണങ്ങൾ ഒന്നും അസാധ്യം ആകാത്ത രീതിയിൽ പണിയാൻ കഴിയുന്ന കൈയാണെന്ന് പ്രവചിച്ചു പറഞ്ഞത്. आदि पुस्तक 11 अध्याय इसका 6 आयत से हम लोग पढ़े थे. प्रभु ने मनुष्य को देख के बोला, मनुष्य के लिए कुछ भी असंभव नहीं है. എന്നാൽ ഈ പ്രസ്തുത ഭാഗത്ത് യഹോവയായ ദൈവത്തിന്റെ ആലോചനയ്ക്ക് വിരുദ്ധമായിട്ടാണ് ഈ മനുഷ്യർ ചിലത് പണിയാൻ വേണ്ടി അവരുടെ കൈ ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങിയത്. तो फिर हमको इधर ही याद होना है, मनुष्य प्रभु का परिकल्पना में नहीं, प्रभु का योजना का विरोध ये काम करने के लिए शुरू हो गया. അവരിങ്ങനെ ശ്രമിച്ചു, ഇനി ഒരു ജലപ്രളയം ഉണ്ടായാൽ യഹോവയായ ദൈവം മനുഷ്യനെ നശിപ്പിക്കാൻ നോക്കിയാൽ ഞങ്ങൾ നശിക്കത്തില്ല, ഞങ്ങൾ ഒരു ഗോപുരം പണിത് ഇതിന്റെ മുകളിൽ കയറി പാർക്കും. मनुष्य ऐसा सोच लिया, हालेलुया, हम क्या करेगा, एक बड़ा जगह को हम लोग तैयारी करेगा. क्या है, फिर से प्रभु पानी से दुनिया को नष्ट करेगा तो हम उसमें से बच जा सकता है. 11:4 പറയുന്നു, ദൈവത്തിന് എതിരായിട്ട് അവരൊരു ആലോചന ഇട്ടു, ഞങ്ങൾ ചിതറിപ്പോകുന്നില്ല, ഞങ്ങൾ ഒരിടത്ത് തന്നെ നിൽക്കും, മാത്രമല്ല ദൈവം ഇടാത്തൊരു പേരും ഞങ്ങൾക്ക് വേണം. आमेन. देखिए इसका 4 में लिखा है, 11 का 4 में लिखा है, उन लोग मिलकर बोला, असो हम मिलकर हम लोग आगे बढ़ेंगे, एक बड़ा शहर, एक बड़ा टावर को हम तैयार करेंगे, वो स्वर्ग तक पहुंच जाएगा. वो उसमें से क्या होगा, हम सारे दुनिया में हमारा सामर्थ जान पाएगा. ആമേൻ. ഈ പണിയാൻ പോകുന്ന പട്ടണത്തെ കാണാനാണ് യഹോവയായ ദൈവം ഇറങ്ങി വന്നത്. देखिए मनुष्य ऐसा तैयार कर रहे थे, वो शहर को देखने के लिए प्रभु भूमि में आ गया. പക്ഷെ യഹോവയായ ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിലെ സ്വപ്നം എന്ന് പറഞ്ഞത് ആദിയിൽ ആദമിനോടും ഹവ്വയോടും പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ഭൂമിയിലൊക്കെയും വർദ്ധിച്ച് പെരുകണമെന്നായിരുന്നു. आमीन. प्रभु का हृदय का स्वप्न, प्रभु का वांछा यही था, मनुष्य सारे भूमि में क्या होना है, आगे बढ़ना है. പക്ഷെ ഇവിടെ 11-ാം അധ്യായത്തിൽ ഒരു കൂട്ടർ പറഞ്ഞു, ഞങ്ങൾക്ക് ഭൂമി മുഴുവൻ പടരണ്ട, ഞങ്ങൾക്ക് ഒരു സ്ഥലത്ത് തന്നെ മേലോട്ട് വളർന്നാൽ മതി. तो प्रभु चाहते थे मनुष्य सारे भूमि में फैलना है. तो फिर इधर 11 अध्याय में मनुष्य मिलकर बोला, हम लोग आगे फैलना नहीं, हम आगे इधर ही ऊंचा होना है. ദൈവത്തിന്റെ ആഗ്രഹം ഭൂമിയുടെ അറ്റത്തോളം എന്റെ സാക്ഷികളായി നിങ്ങൾ എല്ലാവരും മാറണമെന്നായിരുന്നു ദൈവം ആഗ്രഹിച്ചത്. प्रभु का योजना यही था, मनुष्य सारे दुनिया का अंत तक प्रभु का साक्ष्य बनना है. അതുകൊണ്ട് യഹോവയായ ദൈവം ആദിയിലെ മനുഷ്യ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ഭൂമിയിലൊക്കെയും വർദ്ധിച്ചു പെരുകി വരണം. और जब प्रभु ने मनुष्य को सृष्टि किया, प्रभु का योजना यही था, सारे दुनिया में मनुष्य फैलने पाए. ദൈവത്തിന്റെ പദ്ധതിക്ക് എതിരായിട്ട് ഒരു കൂട്ടർ ഞങ്ങൾ വർദ്ധിച്ച് പെരുകത്തിൽ നിന്ന് തീരുമാനമെടുത്തപ്പോൾ ദൈവം ഇറങ്ങി വന്നു, അവരെ നോക്കി. അപ്പോൾ ദൈവം 1-2 കാര്യങ്ങൾ കണ്ടു. ഇവർക്ക് എല്ലാവർക്കും ഒരേ അഭിപ്രായം, ജനമെല്ലാം ഒറ്റക്കെട്ട്, ഒരേ ആറ്റിറ്റ്യൂഡ് ഉള്ളവര്, ഒരേ ഭാഷയുള്ളവര്. ഇവർ ഇപ്പോൾ എനിക്കെതിരായിട്ട്, ഞാൻ പറഞ്ഞ സ്വപ്നത്തിനെതിരായിട്ട് ചിലത് പണിയാൻ പോകുന്നു. അങ്ങനെയാണെങ്കിൽ എനിക്ക് ചിലത് ചെയ്യേണ്ടി വരുമെന്ന് യഹോവയായ ദൈവം आमीन आग्रहिച്ചു പറഞ്ഞു. देखिए स्वर्ग का परमेश्वर जब स्वर्ग से देखा, मनुष्य एकदम से आ रहे, किसके लिए आ रहे, प्रभु का योजना का विरोध खड़ा होके, हाल विरोध कुछ बनाने के लिए मनुष्य एक साथ आ रहे. तो प्रभु ने स्वर्ग से देखा, प्रभु ने योजना किया, मनुष्य का भाषा एक ही है, मनुष्य का संस्कृति एक ही है, वही कारण से उन लोग एकदम से बहुत मतलब प्रभु का विरोध काम कर सकता है. इसलिए प्रभु ने सोच लिया, मनुष्य का ये योजना को हम तोड़ देंगे. ഇന്ന് രാത്രിയിൽ എനിക്ക് പരിഭാഷപ്പെടുത്തുന്ന കർത്താവിന്റെ ദാസൻ ഇങ്ങനെ പറയാൻ കാരണം എന്റെ ഭാഷ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകാത്തത് കൊണ്ടാണ്. आज रात प्रभु का दास मेरा भाषा को अनुवाद कर रहे, क्यों, मैं जो बोलने वाला मलयालम भाषा आप समझ नहीं सकता है. ആമേൻ. നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകുന്ന ഭാഷയിൽ ഞാൻ പറഞ്ഞായിരുന്നെങ്കിൽ നമുക്ക് തമ്മിൽ സംസാരിച്ചാൽ മതിയായിരുന്നു. आप लोग मेरा भाषा समझ सकता है तो दूसरा एक जन इसको अनुवाद करने का जरूरत नहीं था, हम सीधा बात कर सकता था. യഹോവയായ ദൈവം ഈ മനുഷ്യരെ നോക്കിയപ്പോൾ ഇവർക്കുള്ള ഏറ്റവും വലിയ ഗുണം എന്ന് പറയുന്നത് ഇവരുടെ ഭാഷ ഇവർക്ക് എല്ലാവർക്കും ഒരുപോലെ മനസ്സിലാകും എന്നുള്ളത് മനസ്സിലായി.
स्वर्ग का परमेश्वर देखा मनुष्य का सबसे बड़ा सामर्थ उस समय यही था, सभी का भाषा एक ही है। അവിടെ മലയാളത്തിൽ ഇങ്ങനെ എഴുതിയിരിക്കുന്നത് അവൻ അവരുടെ ഭാഷയെ കലക്കി എന്ന് എഴുതിയിരിക്കുന്നത്. अपने भाषा में ऐसा लिखा है, प्रभु ने उन लोगों का भाषा को प्रभु ने स्कैटर्ड, छिन्न भिन्न कर दिया. ഭിന്ന ഭിന്നമാക്കി എന്നാണ് മലയാളത്തിലും അങ്ങനെ തന്നെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. പക്ഷെ ഞാൻ അതിനെ പ്രാർത്ഥനാ മുറിയിൽ എനിക്ക് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനോട് പറഞ്ഞു, ഞാൻ ഒന്നിനെ നശിപ്പിച്ചിട്ടില്ല, ഞാൻ എല്ലാത്തിനെയും വർദ്ധിപ്പിച്ചിട്ടേ ഉള്ളൂ. तो फिर प्रभु ने मेरा प्रार्थना के कमरा में प्रभु मुझे यही बोला, प्रभु भाषा को नष्ट नहीं किया, प्रभु उसको और आगे बढ़ाया. ഇന്ന് രാത്രിയിലും നമ്മൾ പലവിധ ഭാഷകൾ പറയാൻ കാരണം അന്ന് കിട്ടിയ വർധനവിന്റെ കാരണമാണ്. അന്ന് കിട്ടിയ വർധനവാ നമ്മൾ തമ്മിൽ പല ഭാഷകൾ സംസാരിക്കാൻ കാരണം. आज हम लोग अलग अलग देश में अलग अलग भाषा बोलने का कारण क्या है? प्रभु ने उसी दिन क्या हो गया, मनुष्य का भाषा को प्रभु और आगे बढ़ाया. एक से ज्यादा भाषा को प्रभु ने सृष्टि किया. നോക്കിക്കേ, യഹോവേ ദൈവം എത്ര നല്ലതായിട്ടാ ചെയ്തത്. യഹോവേ ദൈവം നോക്കിയപ്പോൾ മനുഷ്യന് പറഞ്ഞു. देखिए प्रभु ने कितना अच्छा रीति से प्रभु ने किया. मनुष्य को अलग अलग भाषा को, संस्कृति को प्रभु ने सृष्टि किया. ദൈവം സർവശക്തനാണ്. ദൈവത്തിന് നിസാരമായിട്ട് ഇങ്ങനെ ചെയ്താൽ മതിയായിരുന്നു, നിനക്ക് ഞാൻ തന്നിരിക്കുന്ന കഴിവുകൾ മുഴുവൻ ഞാൻ തിരിച്ചെടുത്തിരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞായിരുന്നെങ്കിൽ അവന് ഈ ബിൽഡിംഗ് സൃഷ്ടിക്കാൻ കഴിയത്തില്ലായിരുന്നു. देखिए प्रभु का विरोध जब 11 अध्याय में मनुष्य बड़ा शहर को तैयारी कर रहे थे, प्रभु ऐसा कर सकता है, मनुष्य के पास प्रभु ने दिया टैलेंट को प्रभु निकाल सकता था. പക്ഷേ യഹോവേ ദൈവം കഴിവിനെ തിരിച്ചെടുത്തില്ല, പകരം ഉണ്ടായിരുന്ന ഒരു ഭാഷ എന്ന് പറഞ്ഞ കഴിവിനെ അങ്ങ് വർദ്ധിപ്പിച്ചു. तो फिर प्रभु क्या नहीं किया, टैलेंट को वापस नहीं लिया, मनुष्य का सामर्थ को वापस नहीं लिया. प्रभु क्या किया, मनुष्य का भाषा को और बढ़ा दिया, और बेसी भाषा मनुष्य को दे दिया. പലവിധ ഭാഷ വന്നപ്പോൾ ഇവർക്ക് ഒരു സ്ഥലത്ത് ഇരിക്കാൻ പറ്റാതെയായി. അങ്ങനെ ഇവർ ഭൂമി മുഴുവൻ ചിതറിപ്പോയി. देखिए प्रभु का योजना क्या था, भाषा अलग अलग हो गया, इसलिए क्या हो गया, उन लोग एक साथ एक ही जगह में बैठ नहीं पाया, इसलिए क्या हो गया, उन लोग फैलना शुरू हो गया. അങ്ങനെയാണ് നിങ്ങൾ എല്ലാവരും ബംഗാളിലും ഞങ്ങളെല്ലാം കേരളത്തിലും ആയിപ്പോയി. इसलिए क्या हो गया, आप लोग बंगाल में है, हम लोग केरला में है, अलग अलग जगह में हम फैल गया. आमेन. പക്ഷെ ഇന്ന് രാത്രിക്കാലം പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മൾ ഒന്നിപ്പിച്ചത് എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? അവന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് എന്നിലും നിന്നിലും പ്രകടമാക്കി ഇന്ന് രാത്രി നമ്മൾ ഒന്നിപ്പിക്കുകയാണ്. आमेन. कैसे आज रात प्रभु हमको एकदास से खड़ा कर रहे, प्रभु अपना पवित्र आत्मा हर एक भाषा के ऊपर, हर एक संस्कृति का ऊपर प्रभु देके हमको प्रभु का एक ही शरीर का भाग बना दिया. आमेन. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അപ്പോസ്തല പ്രവർത്തികളുടെ പുസ്തകം 2-ാം അധ്യായത്തിൽ ഒരു വാക്യമുണ്ട്. 2-ാം അധ്യായം 2-ാമത്തെ വാക്യം, പെട്ടെന്ന് കൊടിയ കാറ്റടിക്കുന്ന പോലെ ആകാശത്തിന് മുഴക്കം ഉണ്ടായി, അവർ ഇരുന്ന വീട് മുഴുവൻ നിറച്ചു, അഗ്നിജ്വാല പോലെ പിളർന്നിരിക്കുന്ന നാവുകൾ അവർക്ക് പ്രത്യക്ഷമായി, അവരിൽ ഓരോരുത്തരുടെ മേൽ പതിഞ്ഞു, എല്ലാവരും പരിശുദ്ധാത്മാവ് നിറഞ്ഞവരായി, ആത്മാവ് അവർക്ക് ഉച്ചരിക്കാൻ നൽകിയതുപോലെ അന്യഭാഷകളിൽ സംസാരിച്ചു തുടങ്ങി. प्रेरितों का पुस्तक 2 अध्याय इसका 2 आयत में ऐसा लिखा है, अचानक तुरंत क्या हो गया, एक बड़ा तूफान का समान प्रभु से, स्वर्ग से एक आवाज आया, एक बड़ा तूफान का समान प्रभु का सामर्थ क्या हो गया, आगून का समान, जितना लोग उधर इकट्ठा था हर एक का ऊपर पवित्र आत्मा का सामर्थ, एक आगून का समान उतरा. അവിടെ ഞാൻ വ്യക്തമായി വായിച്ചപ്പോൾ 2-ാം അധ്യായത്തിൽ ഏകദേശം 14ഓളം ഭാഷകൾ അവരോട് സംസാരിച്ചതായിട്ട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. 14ഓളം ഭാഷകൾ. जब 2 अध्याय आप ध्यान से पढ़ेगा तो आपको मालूम होगा लगभग 14 भाषाएं बोलने वाले लोग उधर ही था. ഒരു കാലഘട്ടത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ആലോചനയ്ക്ക് വിരുദ്ധമായി ഒരു കൂട്ടർ ഗോപുരം പണിയാൻ നോക്കിയപ്പോൾ യഹോവയെ ദൈവം അവരുടെ ഭാഷയെ കലക്കി, എന്ന് വെച്ചാൽ വർദ്ധിപ്പിച്ചിട്ട് ആർക്കും മനസ്സിലാകാത്ത രീതിയാക്കിയിട്ട് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായത്തിൽ വന്നപ്പോൾ ആമേൻ ദൈവത്തിന്റെ സ്വപ്നം പണിതെടുക്കാൻ വേണ്ടി അന്ന് കലക്കി വിട്ട അതേ ഭാഷയെ റീജോയിൻ ചെയ്യിപ്പിച്ച് 14 രാജ്യത്തിലുള്ള ആളുകളെ ഒരുമിച്ച് കൂട്ടിയെടുത്ത ഒരു മാനിഫെസ്റ്റേഷൻ ഇന്ന് രാത്രി ബംഗാളിന്റെ മേൽ നടക്കട്ടെ.
आमेन। देखिए पहले हम लोग देखा आदि पुस्तक से हम लोग यही पढ़े थे, प्रभु ने क्या किया, भाषा एक ही भाषा था, भाषा को अलग अलग करके प्रभु उसको फेल दिया। तो फिर देखिए प्रेरितों का पुस्तक 2 अध्याय में हम देख सकता है प्रभु का बड़ा योजना के लिए नाना भाषा का लोग, नाना संस्कृति का लोग को प्रभु एकता में खड़ा किया। कैसे? पवित्र आत्मा का विजिटेशन से, पवित्र आत्मा का सामर्थ से प्रभु सारे भाषा बोलने वाले लोग को प्रभु का सामत में प्रभु इकट्ठा किया। आमेन। ताली बजाओ, हालेलुया। ताली बजा के खुदा को महिमा कीजिए। पवित्र आत्मा का सामत से प्रभु हर एक भाषा को, हर एक संस्कृति को ये अंतिम समय के बेदारी के लिए प्रभु खड़ा किया है। आमेन। കർത്താവ് പത്രോസിനെ നോക്കി ഒരിക്കൽ പറഞ്ഞു, प्रभु ने पीटर को देखे एक बार ऐसा बताया, ജനങ്ങൾ എന്നെ പറ്റി എന്താ പറയുന്നേ? दुनिया के लोग मेरे बारे में क्या बोल रहे? പത്രോസ് പറഞ്ഞു, കുറച്ചുപേര് പറയുന്നു ഏലിയാവാണെന്ന്, കുറച്ചുപേര് പറഞ്ഞു പ്രവാചകനാണെന്ന്, പലരും പലതും പറയുന്നു. मतलब पीटर ने प्रभु से बोला, कुछ लोग बोलता हूं तू एलिया है, और कुछ लोग बोलता हूं तू भविष्यवक्ता है। अलग अलग रीति से मनुष्य बोलता है। പക്ഷെ യേശു പത്രോസിനോട് ചോദിച്ചു, നീ എന്താണ് എന്നെ പറ്റി പറയുന്നേ? तो फिर प्रभु ने पीटर से पूछा, अलग लोग का मतलब बात नहीं, तो पत्रोस, पीटर तू मुझे बारे में क्या बोल रहे, क्या सोच रहे? പത്രോസ് ഇതിന് മറുപടി പറഞ്ഞു, നീ ജീവിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു. पीटर यीशु से यही बताया, तूने जीवित प्रभु का संतान है। ഉടനെ യേശു കർത്താവ് പത്രോസിനെ നോക്കിയിട്ട് പറഞ്ഞു, പത്രോസേ, ഇത് നിന്റെ മാനുഷിക ബുദ്ധിയിൽ നിന്നല്ല, ജഡരക്തങ്ങളല്ല നിനക്ക് വെളിപ്പെടുത്തിയത്, സ്വർഗത്തിലെ എന്റെ പിതാവാണ് നിനക്കിത് വെളിപ്പെടുത്തി തന്നത്. उस समय प्रभु यीशु ने पीटर को देख के बोला, ये कोई मनुष्य नहीं, ये स्वर्ग का परमेश्वर आपको ये दर्शन को प्रकट करके दिया। ഉടനെ തന്നെ യേശു കർത്താവ് പത്രോസിനോട് പറഞ്ഞു, നീ ഇത്രയും പറഞ്ഞ സ്ഥിതിക്ക് വെറുതെ പോകണ്ട, ഞാൻ നിനക്കൊരു താക്കോൽ അങ്ങോട്ട് തരാം, സ്വർഗരാജ്യത്തെ തുറക്കാനുള്ള താക്കോൽ. प्रभु ने पीटर को देख के बोला, तूने इतना प्रकाशन को पाया, इसलिए मैं तूने खाली हाथ से नहीं छोड़ेगा। प्रभु ने क्या दिया? प्रभु उसको कुछ चाबी दे दिया, स्वर्ग राज्य का चाबी प्रभु पीटर का हाथ में प्रभु दे दिया। കർത്താവ് യേശുവിനെ നിനക്കും എനിക്കും മനസ്സിലായി കഴിഞ്ഞാൽ ആ നിമിഷം മുതൽ സ്വർഗം എന്റെയും നിന്റെയും കയ്യിൽ ഒരു താക്കോൽ ഏൽപ്പിക്കുന്നുണ്ട്. അത് സ്വർഗരാജ്യത്തെ തുറന്ന് ചിലതെടുത്ത് ദൈവരാജ്യമായ ഈ ഭൂമിയിൽ കൊണ്ട് കൊടുക്കാൻ വേണ്ടി തരുന്നതാ. അത് കയ്യിലുള്ളവർ കരങ്ങളെ ഉയർത്തി കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്തിയാട്ടെ. आमेन। जब हम प्रभु को स्वीकार किया, प्रभु का बेटा और बेटी होके हम खड़ा हो गया, प्रभु हमको क्या देता है? स्वर्ग का परमेश्वर हमारे पास कुंजी देता है, चाबी देता है। हम भूमि में कुछ खोल सकता है, हम भूमि में कुछ बंद कर सकता है। ऐसा स्वर्ग का चाबी प्रभु मेरा और आपका हाथ में दे दिया है। आमेन। ഇന്ന് രാത്രി ബംഗാളിൽ ചിലത് കൊടുക്കാൻ സ്വർഗത്തിന്റെ താക്കോൽ നിന്റെ കയ്യിൽ ദൈവം തന്നിട്ടുണ്ട്, നീ എടുത്ത് കൊടുക്ക. आमेन। बंगाल में कुछ देने के लिए, बंगाल का बेदारी के लिए एक कुंजी चाबी प्रभु इधर ही बैठा हुआ हर एक जन का हाथों में प्रभु दे दिया है। कुछ खोल के दुनिया को दो। വിശ്വസിക്കുന്നെങ്കിൽ ഇന്ന് വിശ്വസിക്കുന്നവർ ആ താക്കോൽ എടുത്ത് ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങിയാട്ടെ. आज रात विश्वास करने वाला प्रभु ने दिया स्वर्ग का चाबी को लेके इस्तेमाल करना शुरू करो। എത്ര പേർക്ക് ഉറപ്പുണ്ട് എന്റെ കയ്യിൽ ആ ചാവി ഉണ്ടെന്ന്? कितना लोग बोल सकता है मेरा पास चाबी है? प्रभु ने दिया स्वर्ग राज्य का चाबी मेरा पास है। अपना हाथ तुलकर यीशु को बोलिए, यीशु धन्यवाद। എന്താ ഈ ചാവി എന്നല്ലേ? ഈ ये ചാവി चाबी क्या है? വേറൊന്നുമല്ല. ये चाबी और कुछ नहीं, ഈ ചാവി ദൈവസഭ പണിയാനുള്ള ചാവിയാ. ये चाबी प्रभु का राज्य को, प्रभु का कलीसिया को आगे बढ़ाने का चाबी है। ബംഗാളിൽ ദൈവരാജ്യം പണിയണ്ടേ? बंगाल में प्रभु का राज्य को आगे बढ़ाना है। ആരാ പണിയുന്നത്? ഞങ്ങളുടെ പാസ്റ്ററാണോ പണിയുന്നത്? അല്ല, പറ, ഞാനാണ് ദൈവരാജ്യം ബംഗാളിൽ പണിയാൻ പോകുന്നത്.
बंगाल में कौन प्रभु का राज्य को आगे बढ़ाएगा? क्या पास्टर है? नहीं। आज जोर से बोलिए, मैं प्रभु ने दिया चाबी, प्रभु ने दिया अधिकार से मैं प्रभु का राज्य को बंगाल को स्थापित करेगा। ലോ, ഞാൻ എന്തിനാ അങ്ങനെ പറയാൻ കാരണം എന്നറിയാമോ? പാസ്റ്ററുടെ കയ്യിൽ പാസ്റ്റർക്ക് കൊടുത്ത ചാവി ഉണ്ട്, പക്ഷെ നിങ്ങളുടെ കയ്യിലുള്ള ചാവി ഉള്ളൂ. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ അങ്ങനെ പറയാൻ കാരണം. मैं क्यों ऐसा बताया? पास्टर के पास प्रभु ने दिया, पास्टर का चाबी पास्टर का पास है, तो फिर आप हर एक जन के पास प्रभु ये राज्य का चाबी आपका पास दे दिया है। ഞാൻ ഒരു ഉദാഹരണം പറയുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകും. मैंने एक उदाहरण बोलने से आप परिष्कार रीति से समझ सकता है। ഞാനും എന്റെ സഹോദരനും ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ ഒരുമിച്ചാണ് താമസിക്കുന്നത്. पास्टर जी और उसका भैया, उन लोग दोनों मिलकर एक बाड़ी में रहता हूँ। അദ്ദേഹം പാസ്റ്ററാണ്. पास्टर जी का भैया भी पास्टर है। എന്റെ ബ്രദറിനും എന്റെ സഹോദരനും ഒരു വണ്ടിയുണ്ട്, എനിക്കൊരു വണ്ടിയുണ്ട്, കർത്താവ് തന്നിട്ടുണ്ട്. प्रभु का दास को और उसका भैया को भी प्रभु ने गाड़ी दिया है। പക്ഷെ എനിക്കൊരു കുഴപ്പമുണ്ട്, രാത്രി കൊണ്ട് വണ്ടിയുടെ കീ എവിടെയെങ്കിലും വെക്കും, രാവിലെ ആകുമ്പോ കാണത്തില്ല. पास्टर जी को ऐसा एक समस्या है, कभी कभी गाड़ी का चाबी भूल जाता है, कहाँ पर रख देता है तो फिर लेने के समय भूल जाता है। ഒരു ദിവസം രാവിലെ ഞാൻ എണീറ്റപ്പോൾ എന്റെ കീ കാണുന്നില്ല. एक दिन सुबह में मैं उठकर देख रहे मेरा गाड़ी का चाबी नहीं मिल रहे। പക്ഷെ ഞാൻ നോക്കിയപ്പോ എന്റെ ബ്രദറിന്റെ വണ്ടിയുടെ കീ അവിടെ ഇരിക്കുന്നുണ്ട്. तो फिर मैंने देखा मेरा भैया का गाड़ी का चाबी उधर ही पड़ा था। ഞാൻ ആ വണ്ടിയുടെ കീ എടുത്തുകൊണ്ട് എന്റെ വണ്ടിയുടെ അടുത്ത് ചെന്നു. मेरा भैया का गाड़ी का चाबी को लेके मेरा गाड़ी का पास में पहुंच गया। ഞാൻ തുറക്കാൻ നോക്കി, मैंने खोलने के लिए चेष्टा किया, പക്ഷെ തുറക്കുന്നില്ല. तो फिर नहीं खोल रहे। കർത്താവ് നമുക്ക് ഓരോരുത്തർക്കും ഓരോ താക്കോൽ തന്നിട്ടുണ്ട്. सभी लोग जोर से बोलिए, प्रभु ने एक एक जन को अपना अपना चाबी दे दिया है। പാസ്റ്ററുടെ താക്കോൽ കൊണ്ട് പാസ്റ്റർ തുറക്കും, നിങ്ങളുടെ താക്കോൽ കൊണ്ട് നിങ്ങൾ തുറക്കണം. आमेन। पास्टर का चाबी से पास्टर खोलेगा, आपको प्रभु ने दिया चाबी से आपको खोलना ही पड़ेगा। आमेन। എന്നാലേ ബംഗാളിൽ പാതാള ഗോപുരം ഇടിഞ്ഞ് ദൈവസഭ പണിയത്തുള്ളൂ. ऐसा होगा तो बंगाल में पाताल का गोबर को निकाल कर प्रभु का सामस से प्रभु का कलिसिया को प्रभु खड़ा कर सकता है। ബംഗാളിൽ ദൈവസഭ പണിയണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നവരെല്ലാം അല്പസമയം കരങ്ങളെയൊക്കെ തട്ടി കർത്താവിനെ സ്തുതിച്ചിട്ട് പറ, ഞാൻ ദൈവസഭ പണിയാൻ പോവുകയാ. बंगाल में प्रभु का कलिसिया आगे बढ़ना है, प्रभु का राज्य आगे बढ़ना है। ऐसा विश्वास करने वाले, इच्छा करने वाले लोग अपने आवाज जुड़ा के ताली बजाकर प्रभु को बस्तरी में बोलिए, मैं मेरा चाबी को प्रभु दिया अधिकार को इस्तेमाल करके प्रभु का कलिसिया को मैं आगे बढ़ाऊंगा। ഇന്ന് രാത്രി ഞാൻ ഒരു ഉദാഹരണത്തോടെ പറയട്ടെ. എന്റെ വീടിന്റെ കീ ഞാൻ നിങ്ങളുടെ പാസ്റ്ററുടെ കയ്യിൽ കൊടുത്താൽ, ഒരു പക്ഷേ നിങ്ങളുടെ പാസ്റ്റർക്ക് എന്നോട് ചോദിച്ച് എന്റെ വീട് തുറന്ന് അതിലുള്ള സാധനങ്ങൾ ഉപയോഗിക്കാൻ പറ്റും. मैं और एक उदाहरण आपका सामने बोल रहा हूं। पास्टर जी का बाड़ी का चाबी मेरे पास देने से शायद मैं उसको खोलकर मैं वो घर का अंदर प्रवेश कर सकता है। അതിനുള്ള സാധനങ്ങൾ എടുത്ത് ഉപയോഗിക്കാനും പറ്റും. शायद मेरा घर में बाड़ी में जितना सामान है शायद पास्टर जी इस्तेमाल कर सकता है। അങ്ങനെ ഉറപ്പുള്ള വ്യക്തിയുടെ കയ്യിൽ ഞാൻ താക്കോൽ കൊടുക്കത്തുള്ളൂ. मतलब ऐसा भरोसा कर सकता है, ऐसा व्यक्ति के पास केवल मैं मेरा बाड़ी का चाबी देता है। ആമേൻ. आमेन। കർത്താവായ യേശു സ്വർഗത്തിൽ നിന്നും മഹിമകളെ വെടിഞ്ഞ് മനുഷ്യനായി ഈ ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ മുതൽ താൻ പറയുന്ന മുഴുവൻ കാര്യങ്ങളും താൻ വിട്ടിട്ട് പോകുന്ന വീടിനെ പറ്റിയിട്ടാണ്. देखिए, प्रभु स्वर्ग को छोड़कर भूमि में आया और भूमि में प्रभु हर समय क्या बोल रहे? स्वर्ग में प्रभु छोड़ के आया, बाड़ी के बारे में प्रभु हर समय बोल रहे। ഞാനിപ്പോ ഒരു പക്ഷേ ഒരു മാസം ബംഗാളിൽ വന്ന് നിങ്ങളുടെ കൂടെ നിന്നാൽ ഒരുപക്ഷെ ഞാൻ പറയുന്ന മുഴുവൻ ഞങ്ങളുടെ ഇവിടുത്തെ ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റിനെ പറ്റിയും, ഞങ്ങളുടെ ഇവിടുത്തെ ഉച്ചയ്ക്ക് ഊണ് കിട്ടുന്നതിനെ പറ്റിയും, ഞങ്ങളുടെ ഇവിടുത്തെ 4 മണിയുടെ സ്നാക്സിനെ പറ്റിയും, ഞങ്ങളുടെ രാത്രി അത്താഴത്തെ പറ്റിയും ഒക്കെ പറയും. കാരണം അവിടെ ഇതൊന്നും എനിക്ക് കിട്ടിയെന്ന് വരത്തില്ല.
शायद मैं बंगाल में आने से आप लोग से मैं ज्यादातर मैं क्या बात करेगा, मेरा देश का खाना, मेरा देश का तरीका, मेरा देश का रीति मैं शायद आपका सामने में बताएगा। കേരളം വളരെ പച്ചിപ്പുള്ള സ്ഥലമാണ്. നിങ്ങളുടെ പാസ്റ്റർ പറഞ്ഞിട്ടുണ്ടാവും. ഒരുപക്ഷെ ഞാൻ അവിടെ വരുമ്പോൾ ഞാൻ പറയും, ഞങ്ങളുടെ നാട്ടിൽ പുഴയുണ്ട്, ഞങ്ങളുടെ നാട്ടിൽ മലകളുണ്ട്, ഞങ്ങളുടെ നാട്ടിൽ പാടങ്ങളുണ്ട്, വയൽ മേഖലകളുണ്ട് എന്നെല്ലാം ഞാൻ ഇങ്ങനെ വർണ്ണിക്കും. കാരണം എനിക്ക് എന്റെ നാട് മിസ് ചെയ്യുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ അങ്ങനെ പറയുന്നത്. मैं जब मान लीजिए 1 मास में बंगाल में आके रुकेगा तो मैं क्या करेगा, मैं मेरा देश को मैं महसूस करेगा, इसलिए बार बार क्या बोलेगा, मेरा देश में बड़ा बड़ा नदी है, मेरा देश में बड़ा बड़ा पहाड़ है, मेरा देश में जो कुछ बहुमूल्यता है उसको मैं वर्णन करना शुरू करेगा। നിങ്ങൾ ഇതുപോലെ കേരളത്തിൽ വന്നാൽ നിങ്ങളും പറയും, നിങ്ങളുടെ നാടിനെ പറ്റി നിങ്ങളും പറയും, ഞങ്ങളുടെ നാട്ടിൽ ഇങ്ങനെയുണ്ട് അങ്ങനെയുണ്ട് എല്ലാം പറയും. आप लोग हमारा देश में केरला में आएगा तो भी आप लोग यही बोलेगा, हमारा देश में बहुत मांस मिलता है, हमारा देश में ये होता है वो होता है, सब कुछ आप अपने देश के बारे में वर्णन करेगा। എന്നതുപോലെ കർത്താവ് സ്വർഗ മഹിമകളെ വെടിഞ്ഞിട്ട് തന്റെ സ്വർഗത്തിലെ വീടിനെ പറ്റിയിട്ട ശിഷ്യന്മാരോടും കൂടെ വരുന്നവരെല്ലാവരോടും പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. वैसा ही प्रभु यीशु क्या किया, स्वर्ग का महिमा को छोड़कर भूमि में आया। हर समय प्रभु एक ही बातों को बोल रहे, क्या बोल रहे, स्वर्ग कैसा है, स्वर्ग का बाड़ी कैसा है, उसका बारे में प्रभु अपने चेले लोग से वर्णन किया। അതിന്റെ മഹത്വം നിങ്ങൾക്ക് അറിയണമെങ്കിൽ ശിഷ്യന്മാർ പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിക്കണമെന്ന് യേശുവിനോട് പറഞ്ഞപ്പോൾ പ്രാർത്ഥന പഠിപ്പിച്ചതിൽ വരെയും കർത്താവ് തന്റെ രാജ്യത്തെ പറ്റി പറഞ്ഞു, നിന്റെ രാജ്യം വരണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിച്ചു. आमेन। प्रभु जो बोला बातों का महिमा पहचानने के लिए, जब शिष्य लोग प्रभु से बोला, प्रभु यीशु हमसे प्रार्थना सिखाओ, देखिए उन लोग क्या बताया, हाल प्रभु ने क्या प्रार्थना सिखाया, स्वर्ग का बारे में वर्णन करके प्रार्थना को भी प्रभु ने शुरू किया। हालेलुया। യേശു കർത്താവ് ഒരിക്കൽ ശിഷ്യന്മാരോട് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, ഞാൻ ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കുന്നതും രോഗികളെ സൗഖ്യമാക്കുന്നതും നിങ്ങൾ കാണുന്നുവെങ്കിൽ വാസ്തവമായി ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്നു, ദൈവരാജ്യം നിങ്ങളുടെ അടുക്കൽ വന്നു കഴിഞ്ഞു എന്ന് പറഞ്ഞു. प्रभु यीशु एक बार अपने चेले लोग से ही बोला, आप लोग देख रहे मैं भूत को निकाल रहा हूं, हम बीमारी को चंगा कर रहा हूं, इसका मतलब यही है प्रभु का राज्य इधर ही है, प्रभु का राज्य हमारे मध्य में है। ഹല്ലേലൂയ. അങ്ങനെയാണെങ്കിൽ കർത്താവ് ചോദിച്ചു, അവിടെ നിന്ന് ഞാൻ ഇത്രയും കാലം ഇവിടെ വന്നിട്ട് ഞാൻ ഒരുപാട് അവിടുത്തെ വിശേഷങ്ങൾ പറഞ്ഞു, ആളുകൾക്ക് എന്നെ പറ്റി എന്താ അഭിപ്രായം എന്ന് പത്രോസിനോട് ചോദിച്ചപ്പോൾ പത്രോസ് പല മറുപടികൾ പറഞ്ഞിട്ട് ഒടുവിൽ പത്രോസിൻ്റെതായ മറുപടി ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, നീ ആരാണെന്ന് എനിക്ക് ദൈവം വെളിപ്പെടുത്തി, നീ ജീവിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു. आमेन। प्रभु ने सारे बातों को वर्णन करने के बाद प्रभु ने पीटर से यही पूछा, हालेलुया, दुनिया मेरे बारे में क्या बोल रहे हैं। ये सब कुछ पूछने के बाद प्रभु यीशु ने पीटर से यही पूछा अपने व्यक्तिगत जीवन में, पीटर तूने क्या बोल रहा मेरे बारे में। तो पीटर ने चिल्ला के यही बोला, प्रभु मैं जानता हूं तूने जीवित परमेश्वर का संतान है। आमेन। അപ്പോൾ യേശു പറഞ്ഞു, ഇത് നിനക്ക് അറിവ് കിട്ടിയത് ഞാൻ പറഞ്ഞിട്ടല്ല, പിതാവ് നിനക്ക് വെളിപ്പെടുത്തിയതാ. എന്ന് വെച്ചാൽ എന്റെ വീട്ടിലിരിക്കുന്ന എന്റെ അപ്പനാണ് ഞാൻ ആരാന്ന് നിനക്ക് പറഞ്ഞു തന്നത്. आमेन। तो प्रभु यीशु ने क्या बोला, ये मनुष्य मैंने आपसे ये नहीं बताया, कौन बताया, स्वर्ग में बैठने वाला मेरा पिताजी क्या किया, ये दर्शन आपका अंदर दिया है। അതുകൊണ്ട് എന്റെ പിതാവ് നിനക്ക് വെളിപ്പെടുത്തിയത് കൊണ്ട് എന്റെ പിതാവിന്റെ വീടിന്റെ താക്കോൽ ചാവി ഇന്ന് പിടിച്ചോ. എപ്പോ വേണമെങ്കിലും സ്വർഗത്തിൽ കയറി വന്ന് ഭൂമിയിൽ ചിലത് സ്ഥാപിക്കാൻ അവിടെ നിന്നുള്ള അസറ്റുകൾ നിനക്ക് എപ്പോ വേണമെങ്കിലും എടുത്ത് ഭൂമിയിൽ കൊണ്ടേ കൊടുക്കാം. आओ, प्रभु यीशु ने यही बताया, मेरा पिता ने यही बातों को तुमको प्रकाशन दे दिया, इसलिए मैं क्या दे रहा हूं, स्वर्ग राज्य का चाबी मैं तेरे पास जा दे रहा हूं, तूने जो चाहता हो उसमें से खोल के ले सकता है। उसने क्या चाहता हो ऐसा एक राज्य को आगे बढ़ने का चाबी मैं तेरे पास देता हूं। आमीन। ബംഗാളിൽ നിങ്ങൾക്ക് സ്വർഗത്തിന്റെ മഹത്വത്തെ കൊണ്ടുവരണമോ, യേശു ആരാന്നുള്ള വെളിപ്പാടിന് രാത്രി കിട്ടിയവർക്ക് സ്വർഗത്തിൽ ചിലത് എടുത്ത് ബംഗാളിൽ കൊണ്ടേ കൊടുക്കുവാൻ കഴിയും.
ओ बंगाल में प्रभु का राज्य को स्थापित करने के लिए आप तैयार है? आपको क्या चाहिए? प्रभु यीशु कौन है? वो प्रकाशन आपका अंदर सही रीति से मिल जाएगा। प्रभु आपको दिया चाबी को लेके प्रभु का अधिकार को इस्तेमाल करने के लिए पवित्र आत्मा मेरा वो आपका जीवन को सहायता करेगा। आमीन। സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ പണിയാനുള്ള മെറ്റീരിയൽ സ്വർഗം നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രൊവൈഡ് ചെയ്യാൻ പോകുന്നു. വിശ്വസിക്കുന്നവർ ആമേൻ പറഞ്ഞു. ദൂതനെ പിടിക്ക്. आमेन। विश्वास करने वाला प्रभु ने बताने वाले शब्द को स्वीकार कीजिए। स्वर्ग राज्य को खड़ा करने के लिए जो कुछ जरूरत है स्वर्ग का परमेश्वर मेरा वो रब का हाथ में ये सीजन में देगा। आमेन। ഒറ്റ രാത്രി കൊണ്ട് കാര്യങ്ങൾ മാറി മറയുന്നത് പോലെ, ഒറ്റ രാത്രി കൊണ്ട് കാര്യങ്ങൾ മാറി മറയുന്നത് പോലെ ദൈവരാജ്യം ബംഗാളിൽ കൊണ്ടുവരുവാൻ ഇതിന്റെ അകത്ത് താക്കോലുള്ളവർ എഴുന്നേൽക്കേണ്ട സമയമായി. पवित्र आत्मा बोल रहा हूं, एक ही रात में परिस्थिति को बदल कर सकता है। ऐसा स्वर्ग राज्य को चाबी को पाया हुआ लोग अधिकार से सामस से खड़ा होने का समय आ चुका है। വിശ്വസിക്കുന്നവർ കരങ്ങളെ തട്ടി ദൂതനെ ആമേൻ പറ. ഇന്ന് രാത്രിക്കാലം കർത്താവ് നിന്റെ കയ്യിൽ ചില താക്കോലുകളെ പരമേൽപ്പിക്കുകയാ. विश्वास करने वाले लोग ताली बजा के प्रभु आपसे बोलने वाला प्रभु का वाणी को स्वीकार कीजिए। ताली बजा के आवाज उड़ा के यीशु से बोलिए, हाँ प्रभु मैं तैयार हो। रोसल बराहसिल बनी हसम दरजान हसिया लोबो निबसल बरांटन हसल बराशल बरा रोको शल बरा सेकेटले लिम सरबोन हसल बोन अलबशल बरांटे पूरा बाबा शिंटिल बरान हसल बरा शियाल बोनो दिबला बरा हसल बरा हसल बना हसियाम पे। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। പക്ഷെ ഈ താക്കോൽ പത്രോസിന്റെ കയ്യിൽ കിട്ടിയതിനു ശേഷവും കുറെ കാലത്തേക്ക് പത്രോസിന് ഉപയോഗിക്കാൻ പറ്റിയില്ല. जब चाबी पीटर का हाथ में मिल गया फिर भी थोड़ा समय पीटर चाबी को इस्तेमाल कर नहीं पाया। പത്രോസിന്റെ മേൽ പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രകടനം നടത്തിയില്ല, മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്തില്ല. क्यों? पीटर के ऊपर पवित्र आत्मा प्रकट नहीं हुए थे। ഇന്ന് രാത്രിയിൽ നമ്മുടെ കയ്യിൽ രക്ഷിക്കപ്പെട്ട് കർത്താവ് ആരാന്ന് മനസ്സിലായി നമ്മുടെ കയ്യിൽ താക്കോൽ കിട്ടിയിട്ടുണ്ടാകും. പക്ഷെ ഇത് ഉപയോഗിക്കാനുള്ള സമയം പക്ഷെ ഒരു പക്ഷെ ചിലർക്ക് ആയി കാണത്തില്ല. आज इधर बैठा हुआ शायद काफी लोग के पास ये प्रकाशन मिला है, चाबी मिला है, तो भी उसको इस्तेमाल करने का समय नहीं आया है। പക്ഷെ ഇന്ന് രാത്രി അത് മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്യുന്നു. വിശ്വസിക്കാൻ പറ്റുമോ? आज रात विश्वास कर सकता है, आज रात आपका समय है। आज रात चाबी खोलने वाला अधिकार आपका ऊपर प्रकट होने वाला रात है। യേശുവിനെ സ്വന്തം രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ നിനക്ക് താക്കോൽ കിട്ടിയതാ. പക്ഷെ അത് ഉപയോഗിക്കാൻ അവസരം നിനക്ക് ലഭിച്ചിട്ടില്ല. പക്ഷെ ഇന്ന് രാത്രി മുതൽ കാര്യങ്ങൾ മാറി മറയാൻ പോകുന്നു. കർത്താവ് നിന്റെ കൈകളെ, നിന്റെ നാവുകളെ, നിന്റെ കണ്ണുകളെ ഉപയോഗിക്കാൻ പോകുകയാണ് ദൈവരാജ്യത്തിന് പണിയാൻ വേണ്ടിയിട്ട്. प्रभु यीशु को जब स्वीकार किया ये चाबी आपका पास मिला है तो भी आज ही रात पवित्र आत्मा कुछ लोग को अभिषेक करना चाहता हो ताकि प्रभु ने आपका हाथ में दिया ये चाबी को आप इस्तेमाल कर सकता है प्रभु का राज्य को आगे बढ़ाने के लिए, बंगाल का बेदारी के लिए ये चाबी को आप इस्तेमाल करने के लिए पवित्र आत्मा आज ही रात आपको अभिषेक कर रहे हैं। थैंक यू होली स्पिरिट। കർത്താവ് പത്രോസ് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞപ്പോൾ പത്രോസിനോട് പറഞ്ഞ ഈ വാക്കായിരുന്നു, पीटर जब ये बातों को बोला प्रभु यीशु से यही बातों को बोला, താക്കോൽ പിടിച്ചോ, നീ കേഫ ആകുന്നു. प्रभु ने पीटर से ही बोला तूने चाबी को ले लो, तूने कैफा था। കേഫ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം വലിയ പാറ എന്നാണ്. मतलब प्रभु ने जो बोला उसका मतलब कैफा बोल के शब्द का मतलब यही है बड़ा पत्थर। പല ട്രാൻസ്ലേഷനുകളിലും പല വ്യാഖ്യാനങ്ങളിലും വ്യത്യാസമുണ്ട്. അതുകൊണ്ട് ഞാൻ അതിന്റെ കോർ കണ്ടന്റിലേക്ക് ഇന്ന് പോകുന്നില്ല. मतलब अलग ट्रांसलेशन में, अनुवाद में उसको अलग शब्द इस्तेमाल किया है, अलग तर्जुमा दिया है, तो इसके गहराई में हम नहीं जाएंगे। പക്ഷെ ഒരു കാര്യം ഉറപ്പാണ്, एक ही बात सच्चा है, പത്രോസേ നീ കേഫയാണ് ഇന്നു മുതൽ. पीटर तूने आज से एक बड़ा पत्थर है, कैफा है। നിന്നെ വെച്ച് ഞാൻ എന്റെ സഭയെ പണിയും. ओ तेरा द्वारा मैं मेरा कलीसिया को बनाऊंगा।
ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾക്കൊരു വേറെ പേര് സ്വർഗം ഇടാൻ പോകുകയും അവന്റെ രാജ്യം പണിയാൻ വേണ്ടിയിട്ട്. आज रात प्रभु आपका ऊपर एक अलग नाम, एक नया नाम आपका ऊपर प्रभु देना चाहता हूं, प्रभु का राज्य आगे बढ़ाने के लिए. അബ്രാമിനെ അബ്രഹാമാക്കിയതുപോലെ, സാറായിയെ സാറയാക്കിയതുപോലെ, യാക്കോബിനെ ഇസ്രായേലാക്കിയതുപോലെ അവന്റെ പണിയുടെ സമയമാകുമ്പോൾ അവൻ നിന്റെ പേര് മാറ്റിയിട്ട് जैसा अब्राम को प्रभु ने अब्राहम बना दिया, जैसा साराई को प्रभु सारा बना दिया, जैसा प्रभु याकूब को प्रभु इस्राएल बना दिया, जब आपका ऊपर प्रभु का काम का समय हो जाएगा, प्रभु आपका ऊपर एक नया नाम देके पवित्र आत्मा का सामर्थ से प्रभु खड़ा करने का समय है. ആമേൻ. आमेन. എന്നിട്ട് യേശു കർത്താവ് ഒരു കാര്യം പറഞ്ഞു പത്രോസിനോട്, പത്രോസേ, ഞാൻ നിന്നിലൂടെ പണിയുന്ന ദൈവസഭയെ പാതാള ഗോപുരം ജയിക്കത്തില്ല. आमेन. इसके बाद ही प्रभु ने पीटर से यही बोला, यीशु यही बोला, हालेलुया, मैंने तेरे द्वारा खड़ा करने वाले राज्य को हम दो लोग का भाटक उसमें से जय नहीं पाएगा. ഏതാണ് ഈ പാതാള ഗോപുരം എന്നറിയാമോ? आपको मालूम है अधोलोक का भाटक क्या है? ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 11-ാം അധ്യായം 4-ാം വാക്യത്തിൽ ഒരു കൂട്ടം ജനം ദൈവത്തിന്റെ പദ്ധതിക്ക് വിരുദ്ധമായി ഒരു ഗോപുരം പണിയാൻ തീരുമാനിച്ചിരുന്നു. मतलब हम लोग जो पढ़े थे 11 अध्याय आदि पुस्तक 11 अध्याय इसका 4 में हम लोग पढ़ा, कुछ लोग मिलकर आया एकदम से एक बड़ा शहर को, बड़ा टावर को तैयारी करने के लिए शुरू हो गया. അവർ പണിയാൻ വന്നത് ജനത്തെ വർദ്ധിപ്പിക്കാതിരിക്കാൻ, ആത്മാക്കൾ വിടുവിക്കാതിരിക്കാൻ, ഭൂമിയുടെ അറ്റത്തോളം കർത്താവിന്റെ സാക്ഷികൾ ഉണ്ടാകാതിരിക്കാൻ, അവർ പറഞ്ഞു ചിതറിപ്പോകാതിരിക്കാൻ നമ്മളിപ്പോൾ ഒരു ഗോപുരം പണിയണം, പാതാള ഗോപുരം. आमेन. उन लोग क्या योजना किए थे? प्रभु जो चाहते थे प्रभु का राज्य फैलना नहीं है, प्रभु का लोग फैलना नहीं है. हम लोग क्या करेंगे? हम एक बड़ा मंदिर, हम लोग एक बड़ा बाथरूम को हम तैयार करेंगे. वही वचन में हम देख सकता है क्या है? अधोलोक का भाटक. അതുകൊണ്ട് യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, അന്ന് പാതാള ഗോപുരം പണിയാൻ നോക്കിയതിനെ ഞാൻ ഭാഷയെ കലക്കിയാണ് തകർത്തത്. आमेन. उसी समय जब मनुष्य प्रभु का योजना से विरोध होके जब खड़ा होके और टावर को बनाना शुरू हो गया, प्रभु क्या किया? भाषा को प्रभु अलग करके प्रभु योजना को नष्ट किया. പക്ഷെ പത്രോസിനോട് കർത്താവ് പറഞ്ഞു, ഇനി ഞാൻ നിന്നിലൂടെ പണിയാൻ പോകുന്ന സഭയെ പാതാള ഗോപുരം ജയിക്കത്തില്ല. पीटर को प्रभु अभी बोल रहे, तेरे द्वारा मैं खड़ा करने वाला मेरा राज्य अधोलोक का भाटक कलीसिया के ऊपर जय नहीं पाएगा. അതിന്റെ കാരണം എന്തെന്നറിയാമോ? അന്ന് ഞാൻ കലക്കി വിട്ട ഭാഷയെ നിങ്ങൾ 120 പേർ മാർക്കോസിന്റെ മാളിക മുറിക്കകത്ത് ഒന്നിച്ചിരിക്കുമ്പോൾ ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി അത് തുറന്നു തരും. ആ കലക്കിയ ഭാഷ കൊണ്ട് തന്നെ ഞാൻ പാതാള ഗോപുരത്തെ തകർത്ത് എന്റെ സഭയ്ക്ക് അടിസ്ഥാനമിടും. आमेन. प्रभु क्या बोल रहे? 120 लोग जब पवित्र आत्मा को उपस्थिति में अपेक्षा किया, जो भाषा मैंने छिन्न फिन्न किया, हालेलुया, अभी पुस्तक 11 अध्याय में प्रभु इधर ही बोल रहे, वही भाषा मैं 120 लोग के ऊपर देके मैं सामर्थ से, शक्ति से, अभिषेक से प्रभु बोल रहे, मैं मेरे कलीसिया को मैं आगे बढ़ाएगा. പാതാള ഗോപുരങ്ങൾ ജയിക്കത്തില്ലെന്ന് യേശു കർത്താവ് പ്രവചിച്ചത് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം വന്നപ്പോൾ ആ പ്രവചനത്തിന്റെ നിവൃത്തീകരണം കണ്ടെടുത്തു. प्रभु यीशु जो घोषणा किया भविष्यवाणी शब्द, अधोलोक का भाटक जय नहीं पाएगा, हम प्रेरितों का पुस्तक 2 अध्याय में भविष्यवाणी परिपूर्ण हो गया. आमेन. മാർക്കോസിന്റെ മാളിക മുറിക്കകത്ത് ഇരുന്ന ഓരോരുത്തരുടെ മേലും അഗ്നിനാവുകൾ വന്നപ്പോൾ അവർ പല ഭാഷകൾ സംസാരിച്ചു. ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ 14ഓളം ഭാഷകൾ പറഞ്ഞപ്പോൾ അന്ന് ഏകദേശം പെന്തക്കോസ് പെരുന്നാളിനോട് അടുത്തിരുന്ന സമയമായതുകൊണ്ട് 14ഓളം രാജ്യത്തു നിന്ന് വന്ന അറബി പറയുന്നവർ അടക്കം വരുന്ന മറ്റു ഭാഷക്കാർ ഞങ്ങളുടെ ഭാഷ എവിടെ നിന്നെന്ന് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി ഓടി ഇവരുടെ അടുത്തേക്ക് വന്നു.
आमेन। जब 120 लोग, जब पवित्र आत्मा का सामर्थ आगून का समान उन लोग के ऊपर उतरा, वचन में ऐसा लिखा है उन लोग नया नया भाषा से प्रभु से बात करना शुरू हो गया। लगभग 14 भाषा, 14 राज्य का अरबी अलग अलग भाषा बोलने वाले लोग उधर ही खड़ा हो गया। क्यों? ये भाषा हमारा भाषा इधर ही कुछ लोग बोल रहे, वो भाषा को सुनने के लिए अलग अलग जाति का, अलग अलग भाषा का, अलग अलग भेष का लोग इकट्ठा हो गया। आमेन। ആമേൻ. അന്ന് പത്രോസിന് കൈമാറിയ ആ താക്കോലിന്റെ റിഫ്ലക്ഷൻ ദാ ഇവിടെ സംഭവിക്കാൻ പോവുകയാണ്. उस दिन जब प्रभु ने हालेलुया दिया जो चाबी, वो प्रगट रीति से इधर ही प्रगट हो रहे। ഒരു കാലഘട്ടത്തിൽ നീ യേശുവിന്റെ ശിഷ്യനാണെന്ന് ചോദിച്ചപ്പോൾ യേശുവിനെ തള്ളിപ്പറഞ്ഞ പത്രോസ് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം 14-ാം വാക്യം വന്നപ്പോൾ പത്രോസ് ഇങ്ങനെ പറയുന്നതായിട്ട് കാണുന്നു. അപ്പോൾ പത്രോസ് 11 പേരോടുകൂടെ നിന്നുകൊണ്ട് ഉറക്കെ അവരോട് പറഞ്ഞത്, യഹൂദ പുരുഷന്മാരും യെരൂശലേമിൽ പാർക്കുന്ന എല്ലാവരുമായുള്ളവരെ, ഇത് നിങ്ങൾ അറിഞ്ഞിരിക്കട്ടെ, എന്റെ വാക്ക് ശ്രദ്ധിക്കുവിൻ എന്ന് പറഞ്ഞ് ഒരൊറ്റ പ്രസംഗമാണ് അവിടെ തുടങ്ങിയത്. आमेन। पीटर को हम देख सकता है, पीटर कमजोर था। एक महिला का शब्द में यीशु को इनकार किया। पीटर जब पवित्र आत्मा का सामर्थ को पाया, हजारों हजारों लोग सामने खड़ा होके यीशु का नाम को अधिशक्ति से, बल से, अभिषेक से घोषणा कर रहे। प्रेरितों का 2 अध्याय में ഭീരുവായിരുന്ന പത്രോസ് 11 പേരെ മാറ്റി നിർത്തിയിട്ട് അവരുടെ ഒപ്പം എഴുന്നേറ്റ് നിവർന്നു നിന്നവനായി മാറി. वो भयजित हुआ पीटर 11 लोग के सामने वो अकेला खड़ा होके यीशु का नाम को महिमा करने के लिए वो खड़ा हो गया। ഇന്ന് രാത്രി ഇതിന്റെ അകത്ത് ചില ഭീരുക്കൾ, ഭയങ്ങൾ മാറി ചിലർ എഴുന്നേൽക്കാൻ പോകുന്ന രാത്രിയാ. इधर ही बैठा हुआ कुछ लोग अब भयजित हुआ वो परिस्थिति से, प्रभु का सामर्थ को भागे अब धीरज से खड़ा होने का रात है, समय है। പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്റെ മേൽ മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്യുമ്പോൾ നീ അറിയാതെ കാലൂന്നി എഴുന്നേറ്റ് നിവർന്ന് നിന്ന് പോകും. आमेन। पवित्र आत्मा आपके ऊपर जब प्रकट होगा, आप बिना जानकर आप पैर में खड़ा होके यीशु का नाम को महिमा करने के लिए प्रभु आपको सामर्थ दे रहे। ഇന്ന് രാത്രി ചിലത് എഴുന്നേൽക്കുന്ന രാത്രിയാ. आज रात कुछ लोग खड़ा होने का रात है। ताली बजा के खुदा को आराधना कीजिए। അല്പസമയം കരങ്ങളെ തട്ടി കർത്താവിനെ സ്തുതിച്ച് പറഞ്ഞേ, ഇന്ന് രാത്രി പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്റെ കാലുകൾക്ക് ബലം തരുന്ന രാത്രിയായി മാറട്ടെ. ओह, ताली बजा के आवाज उड़ा के प्रभु को महिमा करके बोलिए, प्रभु आज रात मेरे पाव को सामर्थ दे रहे, प्रभु मेरा ऊपर शक्ति दे रहे, प्रभु का अभिषेक में मैं खड़ा होने वाला रात है। मुंह खोल के आवाज उड़ा के ताली बजा के घोषणा कीजिए, साधु लबर हंसी आमदना, मैं सामर्थ से खड़ा होने का रात है। പത്രോസിന്റെ ഈ പ്രസംഗം എന്ന് പറയുന്നത് ചരിത്ര പ്രാധാന്യമുള്ള പ്രസംഗമായി മാറി. ഒരു കൂട്ട മാനസാന്തരത്തെ നടത്തിയെടുക്കുവാൻ പരിശുദ്ധാത്മാവ് പത്രോസിന്റെ മേൽ മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്തപ്പോൾ അന്ന് സാധിച്ചുവെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രികാലം എന്റെ മേൽ, നിങ്ങളുടെ മേൽ ഇതേ ആത്മാവ് പ്രകടമായാൽ ബംഗാളിന്റെ മേലും ഒരു കൂട്ട മാനസാന്തരം ഉണ്ടായി വരും. देखिए, जैसा प्रभु का सामर्थ जब पीटर का ऊपर उतरा, उसका एक ही प्रचार इतिहास को बदलने के लिए पवित्र आत्मा इस्तेमाल किया। आज पवित्र आत्मा का सामर्थ जब मेरा और आपका ऊपर उतरेगा, बंगाल के इतिहास को बदलने के लिए, बंगाल का बेदारी के लिए पवित्र आत्मा हर एक जन को खड़ा करने का समय है। आमेन। പരിശുദ്ധാത്മാവ് മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്ത പത്രോസിന്റെ ആദ്യത്തെ പ്രസംഗത്തിൽ അവന്റെ വാക്കുകൾ കൈക്കൊണ്ട് സ്നാനമേറ്റവരുടെ എണ്ണം 3000 പേരോട് അടുത്തിരുന്നു. जब पवित्र आत्मा का सामर्थ जब पीटर का ऊपर जब प्रकट हुआ, एक ही समय में बपतिस्मा हुआ, 3000 लोग मिलकर बपतिस्मा लिया। आमेन। ഇന്ന് രാത്രി പാതാള ഗോപുരങ്ങൾ ബംഗാളിൽ തകരുകയാണ്. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ മാനിഫെസ്റ്റേഷൻ ഉള്ളവർ എഴുന്നേൽക്കുകയാണ്. आज रात अधोलोक का भाड़क बंगाल में गिर जा रहे। पवित्र आत्मा का सामर्थ को प्रकट करने वाला सामर्थी लोग बंगाल में खड़ा हो रहे। आमेन।
പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കാറ്റ് നിന്റെ നേരെ അടിക്കുന്നു. പിടിക്കുക അതിനെ, പിടിക്കുക അതിനെ, പിടിക്കുക അതിനെ. पवित्र आत्मा का सामर्थ्य एक तूफान का समान है, हवा का समान। कुछ लोग ऊपर उतर रहे हैं। ताली बजा के प्रभु को उपस्थिति को स्वीकार कीजिए। शेल ब्रासियल ब्रांटना हस्तल बरा। കർത്താവിന്റെ അത്ഭുതങ്ങൾ കണ്ടിട്ട് ബംഗാളിലുള്ളവർക്ക് ഭയമുണ്ടാകാൻ പോകുകയാണ്. प्रभु का महिमा, प्रभु का अद्भुत कामों को देखे बंगाल का लोग भयभीत होने का समय आ चुका है। വിശ്വസിക്കുന്ന എല്ലാവർക്കും കൂടെ ഒരുമിച്ചിരിക്കാൻ സ്ഥലമുണ്ടാകാൻ പോകുകയാണ്. വിശ്വസിച്ച് ആമേൻ പറ. आमेन। विश्वास करने वाले आमेन बोल कर स्वीकार कीजिए। विश्वास करने वाला सभी लोग एक साथ बैठने के लिए जगह नहीं होगा। ऐसा प्रभु कलीसिया को बढ़ाने का समय सीजन है। ജന്മഭൂമികളും വസ്തുവകകളും വിറ്റ് ദൈവരാജ്യം പണിയാൻ ചിലരെ ദൈവം എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്. अपना जमीन को, अपना बातों को बिक्री करके प्रभु का राज्य को बनाने के लिए, खड़ा करने के लिए प्रभु ऐसा सामर्थी लोग से बंगाल से प्रभु खड़ा करने के लिए जा रहे हैं। ഒരുമനപ്പെട്ട് ദിനം പ്രതി ദേവാലയത്തിൽ കൂടി വരുന്ന കൂട്ടായ്മകൾ ബംഗാളിൽ സംഭവിക്കാൻ പോകുകയാണ്. हमें प्रतिदिन प्रार्थना में इकट्ठा होने वाला एक बड़ा झुंड बंगाल में प्रभु का महिमा के लिए पवित्र आत्मा अलग कर रहे। ആ ദിനം പ്രതി നടക്കുന്ന മീറ്റിംഗിന്റെ അകത്ത് എല്ലാ ദിവസവും സ്നാനവും മാനസാന്തരത്തിന്റെ വലിയ 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 പ്രകടനങ്ങളും പരിശുദ്ധാത്മാവ് കാഴ്ചവെക്കാൻ പോവുകയാണ്. हमें दिन प्रति प्रत्येक दिन ऐसा प्रार्थना सभा, उसमें बपतिस्मा, उसमें असाधारण रीति से पवित्र आत्मा का सामर्थ प्रकट होने वाला झुंड बंगाल में प्रभु हो खड़ा करने का समय है। ആളുകൾ ജനം നിന്നെ ഉറ്റുനോക്കാൻ പോകുന്നു, നിന്നിലേക്ക് ഫോക്കസ് ചെയ്യാൻ പോകുന്നു. दुनिया आश्चर्य से आपसे देखने का समय आ चुका है। प्रभु का सामर्थ जब आपका द्वारा प्रकट हो रहे, दुनिया आश्चर्य होके आपसे देखने का समय आ चुका है। थैंक यू होली स्पिरिट। സ്ട്രീറ്റ് റിവൈവലുകൾ സംഭവിക്കാൻ പോകുകയാണ്. शहर में, देश में लबा जलबरा जेटले प्रभु का चमत्कार प्रकट होने का समय आ चुका है। പത്രോസും യോഹന്നാനും ഒരുമിച്ച് നടക്കുന്ന അനുഭവം പോലെ ചിലർ കമ്പൈൻ ചെയ്ത് ദൈവപ്രവൃത്തിക്ക് വേണ്ടി നടക്കാൻ പോകുകയാ. जैसा पीटर और जोहन एक साथ खड़ा हो गया, ऐसा कुछ लोग मिलकर खड़ा होके प्रभु का महिमा, प्रभु का चमत्कार प्रकट होने का समय आ चुका है। आमेन। പ്രൊഫറ്റിക്കൽ പാർട്ട്നേഴ്സ് ഉണ്ടാകട്ടെ ഇന്ന് രാത്രി. സ്പിരിച്വൽ പാർട്ട്നേഴ്സ് ഇതിന്റെ അകത്ത് ഉണ്ടാകട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തില്. ओ भविष्यवाणी करने वाला पार्टनर्स एक साथ संगति पवित्र आत्मा शुरू कर रहे। धन्यवाद शलबरांटिनी। ഇന്ന് രാത്രിക്കാലം നിങ്ങളെ ഉറ്റുനോക്കുന്നവർക്ക് എടുത്തു കൊടുക്കാൻ നിങ്ങളുടെ കയ്യിലൊന്നുമില്ല. പക്ഷെ നിങ്ങൾക്ക് സ്വർഗത്തിന്റെ ഡോർ തുറക്കാനുള്ള താക്കോലവൻ തന്നിട്ടുണ്ട്. आपको भरोसा करने वाला, आपसे देखने वाले लोग को पास देने के लिए आपके पास कुछ भी नहीं। शायद आप बोलेगा आज रात परिष्कार रीति से पहचाना है, स्वर्ग राज्य का कुंजी चाबी प्रभु आपका पास दे दिया है। कुछ खोलने का अधिकार प्रभु आपको दे दिया है। ഒരിക്കൽ സുന്ദരം എന്ന ദേവാലയ ഗോപുരത്തിന്റെ ദിനം പ്രതി ഭിക്ഷയാചിക്കാൻ ഇരുത്താറുണ്ടായിരുന്ന മുടമ്പനായിരുന്ന അമ്മയുടെ ഗർഭപാത്രം മുതൽ മുടമ്പനായിരുന്ന ഒരു വ്യക്തിയെ നോക്കി പത്രോസ് യോഹന്നാനും ഒരുമിച്ച് നടന്നു പോയപ്പോൾ പത്രോസ് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, ഞങ്ങളെ നോക്കുവീരെന്ന് പറഞ്ഞു. आमेन। प्रेरित तीसरा अध्याय में हम देख सकता है जो माम का जन्म गर्भ से जो लंगड़ा था, वो छल नहीं था। उनको देख के पीटर और जोहन नहीं बोला हमसे देखो। അവൻ വല്ലതും കിട്ടുമെന്ന് കരുതി ഇവരുടെ രണ്ടുപേരുടെ മേലേക്ക് ദയനീയമായി ഇങ്ങനെ ഉറ്റുനോക്കി. वचन में ऐसा लिखा है, वो लंगड़ा व्यक्ति ऐसा आशा करके देखा उसको कुछ मिल जाएगा। അപ്പൊ പത്രോസ് പറഞ്ഞു, ദേ ഞങ്ങളുടെ പോക്കറ്റ് കാലിയാ. पीटर उनको देख के बोला हमारा पॉकेट काली है। എല്ലാവരും പറഞ്ഞേ ഞങ്ങളുടെ കൈ കാലിയാന്ന് പറഞ്ഞേ, കൈ കാലിയാന്ന് പറഞ്ഞേ. सभी लोग बोलिए मेरा हाथ काली है, मेरा पॉकेट काली है। പക്ഷെ എന്റെ കയ്യില് ചാവിയുണ്ട്. എന്റെ കയ്യില് ചാവിയുണ്ട്. ഞാൻ സ്വർഗം തുറന്നിട്ട് നിനക്ക് ആവശ്യമുള്ളത് തരാം.
आमेन। आप क्या बोल सकता है लंगड़ा व्यक्ति को? पीटर और जॉन ने ही बोला हमारा पॉकेट खाली है तो फिर हमारा पास चाबी है। അതുകൊണ്ട് പത്രോസ് ധൈര്യത്തോടെ പറഞ്ഞു, പരിശുദ്ധാത്മ മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്തപ്പോൾ പത്രോസിന് ഇവന്റെ മുടന്ത് എങ്ങനെ മാറുമെന്നുള്ള കൺഫ്യൂഷൻ ഇല്ലായിരുന്നു. जब पवित्र आत्मा प्रकट हुआ, पीटर का अंदर संदेह नहीं कैसे लंगड़ा व्यक्ति खड़ा हो जाएगा। उसको मालूम है ये चाबी मेरे पास है। പത്രോസ് പറഞ്ഞു എനിക്കുള്ളത് ഞാൻ നിനക്ക് തരാം. और पीटर ने उससे यही बोला, लंगड़ा व्यक्ति को बोला जो मेरे पास है मैं तुझे देता हूं। എന്റെ കയ്യിലുള്ളത് ആകെയുള്ള സ്വർഗത്തിന്റെ താക്കോല. मेरे पास खाली यही है, स्वर्ग का चाबी मेरे पास है। ദൈവസഭ എന്നിലൂടെ പണിയുമെന്നാ മോനെ എന്നോട് യേശു പറഞ്ഞത്. इसका मतलब क्या है? प्रभु यीशु मुझे ही बोला प्रभु का कलीसिया मेरा द्वारा प्रभु खड़ा करूंगा, बनाऊंगा। आमेन। അതുകൊണ്ട് ഇതുവരെ ആലയത്തിൽ കേറിയിട്ടില്ലാത്ത നിന്നെ ആലയത്തിൽ കേറി ചാടി തുള്ളി ആരാധിപ്പിച്ചിട്ടേ ഞങ്ങൾ പോകത്തുള്ളൂ. अपोस्तल लोग क्या बोल रहे हैं? अभी तक मंदिर का अंदर एक लंगड़ा व्यक्ति घुसा नहीं। अपोस्तल लोग बोल रहे तेरे को चंगा करके चाबी को खोल के मंदिर का अंदर खड़ा करके गवाही दे के आराधना करने के बाद ही हम इधर से वापस जाएगा। പത്രോസ് താക്കോലുമായി സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് യേശുവോട് ചോദിച്ചു, ദേ ഒരു മുടന്തന് സൗഖ്യം വേണം, കൊടുക്കാമോ? ओ पीटर चाबी को लेके स्वर्ग का परमेश्वर से बोला ये इधर ही एक लंगड़ा है, क्या उसको खड़ा करेंगे? ആ കർത്താവ് ചോദിച്ചു എന്തിനാ അവന് സൗഖ്യം കൊടുക്കുന്നേ? प्रभु ने पूछा क्या उसको चंगाई चाहिए? അവൻ പറഞ്ഞു, പത്രോസ് പറഞ്ഞു നിന്റെ കാലം മുതലേ മുടന്തനായി ഈ സുന്ദരം എന്ന ദേവാലയ ഗോപുരത്തിന്റെ മുമ്പിൽ ഇരിക്കുന്നവനായി ഇവൻ. यीशु को बोल रहे यीशु का समय से ये लंगड़ा व्यक्ति मंदिर के सामने बैठ के भिक्षा ले रहे। പക്ഷെ ഒരിക്കൽ പോലും നീ ഇതിന്റെ മുമ്പിൽ കൂടെ പോയിട്ട് ഇവന് സൗഖ്യം കൊടുത്തിട്ടില്ല. अपने इधर से जा रहे थे, चल रहे थे, तो फिर ये व्यक्ति को कभी भी चंगा नहीं किया। എനിക്കൊരു കാര്യം മനസ്സിലായി, मैं ये सच्चाई को जान लिया, ഇവനെ തുറക്കേണ്ടത് നിന്റെ കയ്യിലുള്ള താക്കോൽ കൊണ്ടല്ല, എന്റെ കയ്യിൽ നീ തന്ന താക്കോൽ കൊണ്ടാ. आमेन। उसको खोलने का चाबी प्रभु पीटर के लिए प्रभु तैयार करके रखा था, इसलिए और किसी का द्वारा वो खड़ा नहीं पाया। കാരണം ഇതിന്റെ ഒടുവിൽ പറയുന്നു ഈ മനുഷ്യന് 40ഓളം വയസ്സ് പ്രായം ഉണ്ടായിരുന്നെന്ന്. मतलब इसका आखिरी में ऐसा लिखा है ये व्यक्ति लगभग 40 साल उम्र का था। കാരണം യേശുവിന് 33 വയസ്സേ ഉണ്ടായിരുന്നുള്ളൂ. യേശുവിനെ കണ്ടിട്ടുണ്ട്, മസ്റ്റായിട്ട് കണ്ടിട്ടുണ്ട്. इसका मतलब यीशु को 33 साल था, यीशु उसको निश्चय देखा होगा। मंदिर में प्रतिदिन यीशु जा रहे थे। പക്ഷെ യേശു, ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു, ഞാൻ എന്റെ ചിന്തയിൽ ഇങ്ങനെ കരുതുന്നു, യേശു മനഃപൂർവ്വം ഇവനെ ദൈവസഭയുടെ ആദ്യത്തെ അത്ഭുത പണിയായിട്ട് മാറ്റി നിർത്തി. आमेन। मैं विश्वास करता हूं प्रभु उसको छोड़ दिया, ये पीटर का अधिकार से चाबी से इसको खोलना है, प्रभु का राज्य का अधिकार से खड़ा होना है। ഒരു പക്ഷെ നിങ്ങളുടെ പാസ്റ്റർ കണ്ടിട്ടും ഹല്ലേലൂയ ആമി കാണാതെ പോയതായിട്ടുള്ളതൊക്കെ നിങ്ങളുടെ അയൽവക്കങ്ങളിലും നിങ്ങളുടെ ദേശത്തും ഉണ്ടായിരിക്കാം. പാസ്റ്ററുടെ കീ ആയിരിക്കത്തില്ല, ഒരു പക്ഷെ നിന്റെ കീ ചെല്ലുമ്പോഴായിരിക്കും അവിടെ തുറവി ഉണ്ടാകുന്നത്. आमेन। शायद आपका पास्टर का चाबी से खोल नहीं पाया और खोला नहीं, ऐसा अनेक घटना सामने हो सकता है, तो फिर आपको प्रभु दिया चाबी का द्वारा वो परिस्थिति को खोलने के लिए प्रभु चाहता हूं। ഇവന്റെ അത്ഭുതം കണ്ടിട്ട് ഒരു കൂട്ടം ജനത്തിന് ഭയങ്കര ആശ്ചര്യം ഉണ്ടായി. അവരെല്ലാം പത്രോസിനെ യോഹന്നാനെ ഇങ്ങനെ നോക്കാൻ തുടങ്ങി. ओ उसका चमत्कार को देख के काफी लोग आश्चर्य से देखना शुरू हो गया। ഓ കർത്താവ് പറഞ്ഞ അതുപോലെ സംഭവിക്കുകയാണല്ലേ. ഒരു കൂട്ടം ജനം അട്രാക്ട് ആകുന്നു. ओ जैसा प्रभु ने बोला ऐसा एक झुंड प्रभु के लिए, प्रभु के राज्य के लिए खड़ा हो रहे। ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു ബംഗാളിൽ ഇതുപോലുള്ള പത്രോസുമാരും യോഹന്നാന്മാരും താക്കോലുള്ളവർ എഴുന്നേൽക്കണം. मैं प्रार्थना करता हूं जैसा चाबी को पाया हुआ पीटर और जॉन बंगाल में खड़ा होना है। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു നിങ്ങളുടെ കയ്യിൽ താക്കോലുണ്ട്. मैं विश्वास करता हूं आपका हाथ में प्रभु चाबी दे दिया है।
പക്ഷെ എഴുന്നേറ്റ് 11 പേരോടുകൂടെ നിൽക്കാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ടാവത്തില്ലായിരിക്കും. शायद आपका पास चाबी मिला है तो फिर पीतर का समान 11 लोग के मध्य में अब खड़ा हो नहीं पाया. പത്രോസ് പറഞ്ഞതുപോലെ ഒരു രോഗിയെ നോക്കി ഞങ്ങളെ നോക്ക് എന്ന് പറയാനുള്ള ധൈര്യം ഒരുപക്ഷെ വന്നിട്ടുണ്ടാവത്തില്ലായിരിക്കും. शायद आपका ऊपर ऐसा हिम्मत नहीं आया जैसा पीटर बोला हमसे देखो. പക്ഷെ നിങ്ങൾ എന്റെ കൂടെ ദൈവദാസന്മാരോട് കൂടെ വിശ്വസിക്കുമോ? आज रात आप मेरे साथ विश्वास करने के लिए आप तैयार है? ഇന്ന് രാത്രി നിങ്ങളുടെ കൈയെ പരിശുദ്ധാത്മ പണിയാൻ പോവുകയാണ്. आपका हाथ को प्रभु आज बनाने के लिए प्रभु सामर्थ्य है, तैयार करने के लिए प्रभु सामर्थ्य है. ബംഗാളിന് റിവൈവൽ ഉണ്ടാകാൻ പോവുകയാണ്. बंगाल में एक बड़ा बेदारी का समय आ चुका है. കിലോമീറ്ററോളം ട്രാഫിക് ജാമുകൾ ഉണ്ടാകുന്ന തരത്തിലുള്ള റിവൈവലുകൾ ബംഗാളിൽ സംഭവിക്കാൻ പോകുകയാണ്. ओ अनेक किलोमीटर तक गाड़ी बंद हो जाएगा. ऐसा बड़ा बड़ा बेदारी बंगाल में प्रकट होने वाला मैं आत्मा में देखता हूँ. കിലോമീറ്ററോട് ടെന്റ് അടിച്ചുള്ള ആരാധനകൾ സംഭവിക്കാൻ പോകുകയാണ്. വിശ്വസിക്കുന്ന ആമേൻ പറഞ്ഞോ? ओ काफी किलोमीटर बड़ा होने वाला टेंट, बड़ा बड़ा झुंड को खड़ा करने के लिए बंगाल में खड़ा होने वाला बेदारी प्रकट होने का समय आ चुका है. विश्वास करने वाला मेरे साथ आमीन बोल के वचन को स्वीकार कीजिए. കർത്താവ് നിങ്ങളുടെ കയ്യിലുള്ള താക്കോലുകൾ ഉപയോഗിക്കേണ്ട വിധം ഇന്നു മുതൽ നിങ്ങൾക്ക് പറഞ്ഞു തരാൻ പോവുകയാണ്. पवित्र आत्मा आपका हाथ में दे दिए चाबी कैसे इस्तेमाल करना है प्रभु आपको खोल के दे रहे, दिखाई दे रहे. നീ സൗഖ്യം കൽപ്പിക്കുന്നത് നിന്റെ നാമത്തിലല്ല, യേശുവിന്റെ നാമത്തിലാണ്. आपका सामर्थ से आपका नाम से अब चंगाई को घोषणा नहीं करता हो, यीशु का नाम से अधिकार से अब घोषणा करता हो. എവിടെ ദൈവസഭ പണിയാൻ വേണ്ടിയിട്ട് നീ ഇത് ആവശ്യപ്പെടുന്നോ അവിടെ സ്വർഗം നിന്റെ മുമ്പിൽ തുറക്കും. जहां पर आप चाहते हैं ये राज्य को, प्रभु का राज्य को स्थापित करने के लिए प्रभु उधर ही ये राज्य को खोल देगा. ഓ നിങ്ങൾ ഒന്നും തേടി പോകേണ്ട വരത്തില്ല, എല്ലാം നിങ്ങളുടെ അടുത്തോട്ട് വരും 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 വരും. आमेन आमेन. अब कुछ भी लेने के लिए दूसरा के पास नहीं जाएगा, सब कुछ आपका सामने आ रहे. വിശ്വസിക്കുന്നവർ എന്നോട് ഒരു നിമിഷം പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. विश्वास करने वाले लोग मेरे साथ मिलकर प्रार्थना करेंगे. शाल बरासी ജനത്തിന് വേണ്ടി അവരുടെ മനസ്സിലാകുന്ന ഭാഷയിൽ അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. അവരുടെ കയ്യിലെ താക്കോലുകൾ ഇന്ന് രാത്രി തുറക്കട്ടെ. सभी लोग प्रार्थना करें, प्रार्थना करें. प्रभु आपका हाथ में दे दिया चाबी को, पवित्र आत्मा खोल रहे हैं. मुख खोल के आवाज उड़ा के रासल बरा हसिया प्रभु का वचन का प्रकाशन को प्रभु हमारे सामने दिखाई दिया. रूसल बरा हसिया रामशल बरा हसिया लिबसिया देना. यीशु का नाम से प्रभु ने दिया अधिकार से प्रार्थना कीजिए. ये प्रभु का समय है, आपका ऊपर प्रभु का समय है, आपका द्वारा प्रभु का सामर्थ प्रकट होने का समय है, आपका द्वारा प्रभु का शक्ति प्रकट होने का समय है. आज रात यीशु मसीह का सामर्थी नाम से ओ रबल खमन का शमतरा विश्वास करने वाला हर एक जन का हाथों को पवित्र आत्मा आज रात अभिषेक कर रहे, अभिषेक कर रहे. लामसरबान हसिया रलबना समर्थना आज से एक नया सामर्थ से, एक नया अभिषेक से लो रमा. परिस्थिति के सामने अब रोएगा नहीं, परिस्थिति के सामने आज से अब हिम्मत से खड़ा होगा. ओ राबाला बारा रसला बथाना रसला बचला धना धरा धला धना. ओ राबशा वो परिस्थिति को देखे अब निराशा नहीं होगा, वो मुसीबत परिस्थिति को देखे अब पीछे नहीं जाएगा. आज से सामने से वो चाबी को लेके आगे बढ़ने के लिए पवित्र आत्मा हुराबा काटला बरांटना हस्तल बरांटना सियाल बरा रोको शिल बरांटना हस्तल बरांटे. ओ रबल खमनगा धुरर्तना हस्तल बरा सियांटना. ओ रबल खमनगा शमदर जनसियल ब्रोंटी रो शटल बरासा रथना. पवित्र आत्मा कुछ लोगों को देख के बोल रहे और परिस्थिति के सामने अब रोना बंद करो. आपका प्रभु दिया अधिकार को, चाबी को आज से इस्तेमाल करना शुरू करो. यीशु का सामर्थी नाम से लबथुनी राम जलभरा उपवास प्रार्थना का आखिरी दे. प्रभु आपको दिया अधिकार को पहचान कर अब खड़ा होने के लिए जा रहे. आपका द्वार, आपका देश आजादी पा रहे. शुडारा बना थरा जना थला थना रुसला बरा कसिया बरांटिनी हस्तल बराशी अलबरा रा जिंदली
रोम शिल ब्रांटना हसल बनोहोसिया, आपका द्वारा, आपका परिवार आजाद हो रहे, आपका द्वारा प्रभु, आपको दिया चाबी का द्वारा, ओ रलबना जिंदली रसलभा अधोलो का भाड़क यीशु का नाम से निष्फल हो रहे, रासे ठेरे लबा। आत्मा में देख के प्रार्थना कीजिए, आत्मा में देख के राजेटल ब्रांटिला सिलबोन हसलबा सिगब्रोशल ब्रांटना रासा बार्थूनी हलबना। एक फसल का समय है, फसल का समय है, राजर बना रासिकोटिल ब्रो हसल ब्रांटी रिमशल ब्रांटना हसल बना रालबे। ए प्रार्थना सभा में जुड़ा हुआ बच्चा से बड़ा तक पवित्र आत्मा का सामर्थ आपका द्वारा प्रकट होने का समय है। पूरा बारा का सेटल रासियाल बना। विश्वास करने वाला ओ विश्वास से है, ओ खुदा को आराधना कीजिए। उड़ा बाला हस्तल जनाधन प्रभु बंगाल का परिस्थिति को प्रभु बदलावत कर रहे। राजल ब्रांटी हसी बराय हसियाम थे रमशिल ब्रोहोसल ब्रांटना हस्तल बना लिखरोसिल ब्रांटना जिबल कना। अब भयजीत हो के नहीं, अब सामर्थ से खड़ा होने का समय है। अब भयजीत हो के नहीं, अब सामर्थ से गवाही होने का समय है। रोज समार्थी रिमशल ब्रोहोसी लिबासी लिमासिया रमशल ब्रोहोसियाम थे रमशल ब्रोहोसियाम तना समदर्जना। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। रमसिल बराहसी लोको रिमा शिंडिल ब्रोहोसियाम तने रलबनाशल बरासम दर्जी हसिया लमासिया रशल बरा हसल बरा से ओ रबल कमनग शमदर जनगल कन्हा जीबा रसल ब्रोको सीटिली। ओ प्रार्थना करे, प्रार्थना करे। पवित्र आत्मा आपका परिस्थिति को बदलावत कर रहे, पवित्र आत्मा आपका भविष्य को बदलावत कर रहे। यीशु का नाम से लबतुरी हसल बरा राज समर्थन आज से कमजोर नहीं। Rim zima te buraka til branti salbrondi masal brondi masal brantana durabara bartana रगल कनग शमदर जना उराबा शमदर जना ओ रब। कुछ सामर्थ यीशु का नाम से टूट जा रहे हैं। उड़ाबा लगा धुरा बर्तना, वो बीमारी का सामर्थ यीशु का नाम से टूट जा रहे हैं। यीशु का नाम से ये चाबी का सामने यीशु का नाम से ओ रबल कतुरा बर्तना रगल कना यीशु का नाम से, यीशु का नाम से आजाद हो रहे हैं। उड़ाबा रबा सिंटिल ब्रांटिनी ओ रबलग शमदर जना रगल कना जुरार्थना रगल कना धुरा बर्तना रगल कना संटल ब्रांटिनी रो शलबरान ठेरे रे। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। शलबरान ठेरे हतना। सभी लोग प्रार्थना करें, सभी लोग प्रार्थना करें। रामधना आज रात पवित्र आत्मा हमसे वास्तविक